सप्रेम नमस्कार. तुम्हा सर्वांना या माध्यमातून भेटताना मला आनंद होतोय. फिटनेसच्या या व्यासपीठावर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 10 वर्षात फिटनेस क्षेत्रात कार्यरत असताना जास्तीत जास्त ज्ञान मी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या अधिक मी नेहमीच देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा प्रयत्न इतका प्रामाणिक आहे. त्याच प्रवासातील आपल्या भेटीचा हा टप्पा. आपलाच युवराज खैरे, व्यायाम प्रशिक्षक, नाशिक. फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. आपला आजचा विषय हा आहे. या आजच्या विषयाचा, आजच्या सेमिनार मधला. तर तिथे आपण म्हणू शकतो सुदृढ शरीर आणि सुदृढ मन. फिटनेस किंवा स्वास्थ्य या विषयातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. होय, अगदी मानसिक स्वास्थ्य इतकाच. कारण मनुष्य जितका शरीराने धडधाकट तितकाच त्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम, याचीच ही एक खूण असं म्हणणे या ठिकाणी वावगं ठरत नाही, किंवा ते चुकीचं आहे असंही मला वाटत नाही. किंवा या उलट देखील तुम्ही म्हणू शकता, अगदी म्हणावे जितकं मन सुदृढ तितकं शरीर सुदृढ. कारण हे दोन्ही गोष्टी एकमेकांना इतक्या जास्त कनेक्टेड आहेत की याचा अनुभव आपण जर कधी विचार केला तर लगेचच आपल्याला येईल की अरे हो, खरंच मला जेव्हा फिट वाटतं तेव्हा मी मन पण प्रसन्न असतं. जेव्हा मी अनफिट फील करतो तेव्हा माझं मन पण असं अनफिट वाटतं. कारण की मन आणि शरीर हे खूप जास्त एकरूप विषय आहेत. तर जाणून घेऊया आपण शारीरिक स्वास्थ्याचे, ऍक्च्युअल आपण शारीरिक स्वास्थ्य कसे राखू शकतो. शारीरिक फिटनेसची साध्या भाषेत जर आपण शास्त्रीय व्याख्या बघितली तर ती अशी राहू शकते जी तुमच्या समोर आहे. शारीरिक फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचे दैनंदिन कामकाज सहजतेने करणे. म्हणजे इतके सहज की तुम्ही एक ऑफिस एम्प्लॉई आहात समजा, किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, किंवा तुम्ही शॉप रन करताय, किंवा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनचे व्यक्ती आहे. तुमचं ते दैनंदिन काम करून तुम्ही तुमचे ठराविक तास संपवून जेव्हा घरी येतात, त्यानंतरची तुमची कामं, मग ती घरच्यांच्या प्रती तुमच्या जबाबदाऱ्या असतील, किंवा आपल्या मुलांप्रती असतील, तुम्ही त्यांच्यासोबत खेळायला जाणार असाल, किंवा तुमचे व्यक्तिगत स्पोर्ट्स असतील काही, किंवा याही पलीकडे तुमचे व्यक्तिगत शेड्यूल असतील की तुम्ही जिमला जाणार आहे किंवा इतर काही. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे तुम्हाला हे सगळ्या याच्यात एक आपत्कालीन परिस्थिती दिसली की रस्त्यातून येत जाताना कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि तिथे तुमच्या मदतीची गरज आहे, किंवा तुमच्या संबंधित तुमचे मित्र, तुमचे फॅमिली, किंवा कोणाप्रती पण एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर तिथे तुमचं दैनंदिन काम संपवून तुमचे रेग्युलर शेड्यूल आटपून तुम्ही त्या परिस्थितीत तिथे पटकन मदतीसाठी उभे राहिले आणि प्रचंड धावपळ करून तिथे एक उत्तम निमित्त ठरले. तर हे सुद्धा एक शारीरिक फिटनेसची एक 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 चांगलं एक्झाम्पल मला इथे म्हणता येईल. तर अशी एक व्याख्या आपण इथे करू शकतो. शारीरिक फिटनेसचे घटक जर आपण पाहिले तर शास्त्रीयदृष्ट्या शारीरिक फिटनेसचे 11 वेगवेगळे प्रकार अभ्यासले गेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतात कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स ज्याला म्हणतो आपण, हृदय व फुफ्फुस यांची कार्यक्षमता. मस्क्युलर स्ट्रेंथ आहे ज्याला आपण स्नायूंची शक्ती म्हणतो. मस्क्युलर एन्ड्युरन्स आहे ज्याला स्नायूंची कार्यक्षमता म्हणू शकतो आपण. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. त्याच्यानंतर त्याला तुम्ही लवचिकता म्हणा किंवा इलेस्टिसिटी ऑफ युअर मसल्स किंवा जॉईंट्स असं म्हणू शकतो. बॉडी कंपोजिशन, शरीराचा आदर्श घटक निर्देश. तर या सगळ्यांच्या फक्त डिटेलमध्ये आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. पुढील अजून घटक जर आपण पाहिले तर एजिलिटी ज्याला आपण चपळता म्हणतो, बॅलन्स ज्याला आपण समतोलपणा म्हणतो, कोऑर्डिनेशन ज्याला आपण समन्वय म्हणतो, रिॲक्शन टाइम ज्याला आपण प्रतिक्रियेची वेळ म्हणतो, पॉवर म्हणजे शक्ती, स्पीड आणि वेग. तर या सगळ्या घटकांकडे जर पाहिलं तर आपल्याला असं वाटू शकतं की आम्ही तर जनरल फिटनेस मध्ये हे सगळे विचार करत नाही, किंवा मग आम्ही तर आजपर्यंत 4-5 असे बेसिक ऐकले ज्यामध्ये आपण कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणतो, मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणतो. इव्हन जे लोक स्पोर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत किंवा जे लोक सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना ह्या गोष्टींचं कदाचित थोडं नॉलेज ऑलरेडी असणार आहे. पण जे लोक फिटनेसमध्ये एक बेसिक फिटनेस मेंटेन करतात त्यांच्यासाठी हे शब्द किंवा हे जे फिटनेस कंपोनंट्स आहेत हे विशेषतः त्यांच्याशी थेट संबंध येत नाही. पण असं जरी आपण म्हटलो तरी एक इथे असं म्हणायला हरकत नाहीये की ऍजिलिटी, बॅलन्स, कोऑर्डिनेशन, रिॲक्शन टाइम, पॉवर, स्पीड या सर्व गोष्टी स्पोर्ट्स स्पेसिफिक जीवनामध्ये जास्त येतात. खेळांमध्ये त्यांना लागणाऱ्या फिटनेसमध्ये यांचा संबंध जास्त येतो, हे अगदी खरं आहे. पण आपलं जे जनरल फिटनेस ज्याला म्हणतो, जनरल फिटनेसमध्ये दैनंदिन जीवनात या सगळ्या गोष्टी थेट जरी आपल्याला लागत नसल्या तरी इनडायरेक्टली बिहाइंड द कर्टन यांचं खूप मोठं काम आपण होताना पाहू शकतो.
याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तुम्ही रस्त्याने येताना जाताना, ऑफिसमध्ये, घरात कुठेही येताना जाताना तुमचा चुकून पाय सरकला, तुम्ही पडता पडता वाचले, याचा अर्थ काय? तर तुमचा बॅलन्स चांगला आहे, तुमचा समतोलपणा चांगला आहे. याचा संबंध तुम्ही यातल्या कुठल्याही फिटनेस कंपोनंटशी लावू शकता, ज्याला आपण ॲजिलिटी म्हणतोय किंवा पॉवर म्हणतोय, स्पीड म्हणतोय. की ॲजिलिटी म्हणजे एक काम तुम्हाला पटापट पटापट करायचं एका मागे एक. म्हणजे कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये तुम्हाला वाटलं की एका ठिकाणी कुठेतरी आग लागलेली, तिथे तुम्हाला 10 बादल्या पाणी ओतायची गरज पडली, ती तुम्ही पटकन एकच क्रिया 10 वेळेस जाऊन सातत्याने केली आणि तिथे न थकता केली, म्हणजे तुमची पॉवर आणि तुमचा स्पीड म्हणजे एकदम वेगाने केली, ती तुम्ही क्विक ऍक्शन घेतली आणि ह्या सगळ्या याच्यात तुम्ही एकदम उत्तम कोऑर्डिनेशन साधलं आणि याच्यात वेळ वाया नाही जाऊ दिला, म्हणजे तुमची प्रतिक्रियेची वेळ चांगली होती, म्हणजे तुमचा रिॲक्शन टाइम चांगला होता. अशा प्रत्येक गोष्टीत कुठल्याही घटनेमध्ये आपण याचं उदाहरण घेऊ शकतो. त्यामुळे हे कंपोनंट सर्वच आपल्याला गरजेचे आहे. पण आजच्या या या फिटनेस सेशन मध्ये आपण इथे बेसिक 5 घटकांचा विचार करणार आहे, ज्याचा थेट संबंध आपल्या फिजिकल फिटनेसशी येतोय. आणि हे जे काही बाकीची घटक आहेत यांचा विचार आपण नक्की करू. डिटेलमध्ये याचं नॉलेज मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही जर मला पुढे संपर्क साधला किंवा आपली पुन्हा भेट झाली या अशा फिटनेस प्लॅटफॉर्मवरती, तर आपण नक्की बोलूया. आपण पुढे बघूया यातील 5 जे घटक आपण निवडतो ते कुठले. तर वर सांगितलेल्या 11 घटकांपैकी 5 घटकांचा जो आपण विचार करणार आहोत, ते म्हणजे कार्डिओरेस्पिरेटरी एंड्युरन्स, जिथे हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता, ज्याद्वारे प्राणवायू व पोषक घटकांचे स्नायूंच्या कार्यासाठी वितरण होते आणि पेशींमधून नको असलेल्या घटकांची वाहतूक होते. तर हे झालं त्याची आपली एक व्याख्या. तर याचा एक बेसिक सरळ सरळ अर्थ तुम्ही काय म्हणायचा की तुमच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढवणे आणि तुमच्या फुफ्फुसांना जास्तीत जास्त श्वासोच्छ्वास, प्राणवायू जास्तीत जास्त घेण्याची क्षमता वाढवणे. म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या हृदयाच्या स्नायूंनी प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे. हे म्हणजे ते जास्तीत जास्त ब्लड सप्लाय चांगल्या प्रकारे तुम्हाला होऊ शकतो कुठल्याही सिच्युएशन मध्ये आणि जनरल लाईफ मध्ये. असंच तुमच्या फुफ्फुसांच्या पण कार्यक्षमतेबरोबर, जिथे आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन प्राणवायू घेऊ शकतो आणि व्यवस्थितपणे आपलं कार्य ते सुधारू शकतो. जसं आपण पाहिलं मस्क्युलर स्ट्रेंथ, एखाद्या कार्यात स्नायूंचे आकुंचन होत असताना निर्माण होणारे यांत्रिक बल, म्हणजे एखादा विशिष्ट वस्तू उचलताना किंवा हलवताना तुम्ही जी ताकद लावता त्या पर्टिक्युलर मुवमेंट पुरती किंवा त्या घटनेमध्ये, तिथे तुमची जी ताकद यूज होते ते तुमच्या स्नायूंचं बल आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर खूप छान प्रकारे तुमच्यातले बरेच लोक जिम मध्ये जातात किंवा व्यायाम करायला जातात, तेव्हा तुम्ही जे वेट्स उचलतात, तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही 5 किलोचे डंबल्स उचलतात, 7.5 किलोचे उचलतात, तुम्ही 10 किलोचे उचलतात, तर ते उचलू शकणं म्हणजे तुमचं मस्क्युलर स्ट्रेंथ चांगलं. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा 12.5, 15, 17.5, 20 असे जेव्हा उचलायला जातात, तेव्हा तुम्ही तिथे जर फेल्युअर येत असेल, तर याचा अर्थ ती स्ट्रेंथ तिथे वाढवणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे जनरल लाईफ मध्ये तुम्हाला जर काही गोष्टी उचलायची वेळ आली, तुम्ही सिलेंडर उचलला, तर दोन्ही हातांनी मिळून एक सिलेंडर उचलणं शक्य झालं. पण उद्या जर 2 सिलेंडर आहे, दोन्ही भरलेले, तुम्हाला एका हाताने एक हलवायचा आणि एका हाताने एक, आणि तो उचलून पुढे ठेवायचा, हे शक्य होणार नाही. याचा अर्थ तुमच्या जे काम तुमचे दोन्ही हात मिळून करताय ते एका हाताला शक्य नाही. म्हणजे तुमच्या एका हाताची इंडिव्हिज्युअल जी स्ट्रेंथ आहे त्या मसल्सची तुम्हाला वाढवायची. असे अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो. मस्क्युलर एंड्युरन्सचा जर आपण विचार केला, तर स्नायूंची किंवा स्नायूंच्या समूहाची कमी तीव्रतेने पण सातत्याने आणि न थकता आकुंचन पावण्याची क्षमता. म्हणजे उदाहरणार्थ मी मगा जेव्हा तुम्हाला डंबल्स बद्दल बोललो, तुम्ही 5 किलोचे डंबल्स उचलले, ते तुम्ही 20 वेळेस केले. तुम्ही 7.5 उचलले, ते तुम्ही पोहोचले 18 ते 20 रेपिटेशन्स पर्यंत. तुम्ही 10चे घेतले आणि तुम्हाला फेल्युअर आला, म्हणजे तुम्ही तिथे नाही कार्यक्षम राहू शकले 15-16च्या वरती. याचा अर्थ तुमचा मस्क्युलर एंड्युरन्स किती? तर तो त्या पर्टिक्युलर वेट वरती तितक्या वेळेस तीच मुवमेंट सातत्याने करत राहणे, हा त्याचा एक अर्थ आपण म्हणू शकतो. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे इलॅस्टिसिटी आपण म्हणू शकतो किंवा लवचिकता याला आपण म्हणतोय. सांध्यांची किंवा शरीराची एक विशिष्ट हालचाल पूर्ण करण्यासाठी आपली असणारी क्षमता, त्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतोय. म्हणजे एखादा रेफरन्स पॉईंटवरून एखादी गोष्ट आपण जास्तीत जास्त ताणत पुढे नेणे, म्हणजे आपण बसलेलो आहे आणि आपले हात आपल्याला अंगठ्यांना लावायचे, ते आपल्या गुडघ्यांच्या थोडे पुढे जात आहे पण अंगठ्यांपर्यंत पोहोचत नाही, याचा अर्थ आपली लवचिकता तिथे कमी आहे. ती तिथपर्यंत पोहोचवणे म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी कमी आहे आणि ती वाढवायची आपल्याला. बॉडी कंपोजिशन हा पण एक महत्वाचा इथे घटक आहे, ज्याला आपण शरीरातील चरबी आणि लीन मास, म्हणजे चरबी तर जे वस्तुमान आहे त्याचे गुणोत्तर करणे. म्हणजे आपलं बॉडी मास जे आहे, जे बॉडीचं वेट आहे आपल्या,
त्या वेटमध्ये फॅट फ्री मास किती याचा विचार करणं. फिटनेसच्या वरील 5 घटकांमध्ये सुधारणा कशी घडवून आणता येईल? तर निश्चितच त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करायला लागेल, म्हणजे एक्सरसाइज करावी लागेल ना. मग ती एक्सरसाइज म्हणजे नक्की काय करायचं? तर एक्सरसाइजचा जर अर्थ आपण पाहिला सरळ सरळ, तर फिटनेसचे एक किंवा अनेक घटक सुधारित राखण्यासाठी एक नियोजित, संचलित व वारंवार केली जाणारी शारीरिक कसरत, म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर गरजेनुसार तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन आणि स्ट्रक्चर करून दिलेली एक फिटनेस ऍक्टिव्हिटी, जी तुम्ही आठवड्यामध्ये डे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत करायची आणि 7व्या दिवशी तुमचा आराम आहे, किंवा मध्ये सांगितलेल्या दिवशी तुम्हाला रेस्ट पण आहे आणि सांगितलेल्या ऍक्टिव्हिटीज पण करायच्या. तर याला आपण एक प्रॉपर एक्सरसाइज म्हणू शकतो. आणि याची शेड्युलिंग मी तुम्हाला इथे पुढे जरी मी याच्यात दिलेली नसेल किंवा, तर मी तुम्हाला याची नक्की एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे पुढे, की आपलं फिटनेस शेड्युलिंग कसं असायला पाहिजे. तर निश्चित आपण ह्याचे जे व्यायाम करायला हवेत त्याला अनुसरून आपला आहार आणि पुरेशी झोप ही पण आपल्याला खूप गरजेची, कारण की व्यायाम, आहार आणि आपली विश्रांती या सगळ्यांचा एकमेकांशी इंटर कनेक्शन आहे. तुम्ही कालच्या सेशन मध्ये पाहिलं असेल, डायटिशियन ने जे समजवलं तुम्हाला, आपल्या ज्या मॅडम होत्या, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं, श्रेया मॅडमने, की जे काही डाएट बद्दलचे महत्व आहे ते तुम्हाला काल त्यांनी जे दिले त्याच्यावर नक्कीच तुम्ही फोकस करा. कारण की जेव्हा आपण व्यायाम करतो तर याचा अर्थ आपण शरीराला थकवलेलं आहे, किंवा दैनंदिन ऍक्टिव्हिटी मध्ये आपण जे काही कामं करतो त्याच्यामध्ये तर शरीराला पोषक द्रव्य जिथून हवे असतात, हवे ते एक उत्तम रिझल्ट दाखवण्यासाठी ते आपल्याला आहारातून येणार आहे. तर तो आहार किती चांगला तितकं तुमचं शरीर चांगलं, तितक्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज चांगल्या होणार. तसंच आपल्या ऍक्टिव्हिटीज नंतर आपण जी काही रिकव्हरी आपल्याला हवी ती सर्वात चांगली आपल्याला झोपेच्या वेळेसच होणार आहे. कारण की तुम्ही दिवसभर जर गडबडीत राहिले तर तुम्हाला बॉडीला विश्रांती कधी मिळेल? तर प्रॉपर झोप घेत असताना तुम्ही घेतलेला न्यूट्रिएंट्स जो डाएट आहे त्याचा चांगला परिणाम तुमच्या व्यायाम केलेल्या शरीरावरती होईल आणि तुम्ही उत्तम फिटनेस त्याच्यातून इम्प्रूव्ह करू शकता. तर व्यक्तिशः आपल्याला अनुरूप असे व्यायाम प्रकार शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही तज्ञ व्यायाम प्रशिक्षकांच्या देखरेखीत करणे महत्वाचे आहे. हे नक्कीच गरजेचं आहे, कारण की आज किती जरी तज्ञ व्यायाम प्रशिक्षक जे आहेत, आम्ही समजा आज मी जरी व्यायाम करतोय तरी मी जेव्हा मला वाटेल मी कुणाला सांगतो की माझं काही चुकतंय का बघ, म्हणजे मी मनामधून जरी बरोबर कल्पना केली आहे, मी स्वतःही ऑब्झर्व करतोय, पण मला जर कोणी सांगितलं की नाही इथे आता असं नाही असं झालं होतं, तर मला ते आवडेलच आणि मी ती सुधारणा करतो. तर आपण अशा पद्धतीने चांगल्या देखरेखीखाली व्यायाम करणं हे जास्त गरजेचं आहे, कारण की आपला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला इंजुरीज होणार नाही आणि आपण एक राईट प्लॅटफॉर्मवर चालूया फिटनेसच्या. तसेच आहार तज्ञांच्या आहार संबंधित पण मी म्हणेल की आहार तज्ञांचं मार्गदर्शन हे आहार तज्ञ व्यक्तीकडूनच घेणे आवश्यक आहे तुम्हाला. म्हणून प्रत्येक गोष्ट ज्या त्या संबंधित व्यक्तीशी बोलून आपण जर केली तर आपल्याला निश्चितच खात्रीशीर आपल्याला आपलं स्वास्थ्य उत्तम मेंटेन ठेवता येईल. लॉकडाऊन मधला फिटनेस, ऍक्च्युली लॉकडाऊन मधला फिटनेस जसे वर्क फ्रॉम होम आपण म्हणतो तसेच वर्कआउट म्हणजे व्यायाम इन होम हे आपण म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे. आज व्यायामशाळा, जॉगर्स पार्क, मैदाने बंद असली तरी आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यासोबत किंवा पर्यायी साधनांसोबत आपला शारीरिक फिटनेस उत्तम ठेवू शकतो, नक्कीच ठेवू शकतो. आणि आपल्याकडे कुठलीही साधनं नसली, काहीच नाही अगदी, तर आपण आपल्या शरीरालाच एक मशीन समजून आपण त्याचा उत्तम व्यायाम कसा करू शकतो आपल्या शरीरासोबत काही पूरक हालचाली करून, तर हे सुद्धा आपण पाहू शकतो आणि आपण ते आज इथे बघणार पण आहोत पुढे. तर या सगळ्या याच्यात आपण स्वतःला अधिकाधिक सुदृढ नक्की ठेवू शकतो. तर कोरोना आणि अशा इतर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन पासून स्वतःला तंदुरुस्तपणे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील व्यायाम प्रकार तुम्हाला निश्चितपणे मदत करतील. ऍक्च्युली उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर सूर्यनमस्कार. आज भारतामधून हे सूर्यनमस्कार जे आपलं ज्ञान आहे, समजा सूर्यनमस्कार ही भारताचीच आपण एक हे म्हणू शकतोय की लोक पुढे ट्रेडमार्क म्हणत असतील किंवा काय, तर सूर्यनमस्कार नक्कीच विधात्याने आपल्याला त्याची ज्ञान दिलेली आणि इथून ती आज जगभर प्रसारित झाली. तर हे सूर्यनमस्कार आज इतके अपग्रेड झाले आणि मॉडिफाईड झाले, तर विदेशातून ते वेगवेगळे प्रकार बनवून आपल्याकडे आले आणि आज आपण ते पण करतोय. निश्चितच त्याच्यावर संशोधन झाले आणि त्याही चांगल्या एक्सरसाइज आहे. तर सूर्यनमस्कार आहे, सहज शक्य योगासने आपल्याला जे घरामध्ये आहेत ते, जे आपण आपल्या व्यायामात पण इन्क्लूड करू शकतो. पुढे तुम्ही बघणारच आहात ते व्हिडिओमध्ये. किंवा प्राणायाम आहे, ध्यान आहे, बॉडी वेट व्यायाम झाला, वेट ट्रेनिंग झाली, कार्डिओ म्हणजे एरोबिक ट्रेनिंग झाली इत्यादी.
अशा अनेक गोष्टी आपण करू शकतोय, जेणेकरून आपण या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरातल्या घरातच राहून व्यवस्थित व्यायाम करून कसे फिट राहू शकतो, एक चांगला आहार घेऊन आणि उत्तम आराम करून. ते आपण आजच्या या फिटनेस वर्कशॉप मधून आणि एकंदरीतच या सगळ्याच वर्कशॉप मधून आपल्याला ते शिकायला मिळतं. इथे आपण संदर्भासाठी काही व्हिडिओ घेतोय, ते तुम्ही पाहू शकतात. हे व्हिडिओ जर काही तांत्रिक कारणाने तुमच्याकडे ओपन नाही होऊ शकले, तर निश्चितच तुम्हाला आम्ही याची लिंक पुरवू शकतो. तुम्ही आम्हाला संपर्क साधावा. या व्हिडिओच्या, या पीपीटीच्या शेवटी, या प्रेझेंटेशनच्या आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल आयडी तुम्हाला मिळतीलच. किंवा तुम्ही गुगल क्लासरूमवर जरी क्वेश्चन केलं तरी आम्ही त्यावर तुम्हाला याबद्दल माहिती देऊच. नमस्कार, मी युवराज खैरे. आपण जे स्लाइड्स बघितले वरती ते सर्व तुम्हाला कळले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि जी काही माहिती आपण व्यायामाची घेतली किंवा फिटनेसबद्दल, तर त्यासाठीच हा पुढचा एक्झाम्पल व्हिडिओ व्यायामाबद्दलचा. तर इथे तुम्हाला माझ्याकडे पाहून असं वाटू शकतं की मी कदाचित आंघोळीला निघालोय, पण असं नाही आहे. हे आमचं व्यायामाचं साहित्य आहे. हे आम्ही आज घरामध्ये लॉकडाऊन असल्या कारणाने घरीच व्यायाम करतोय. आणि आमचं बॅकग्राऊंड जरी पूर्णपणे फिटनेस आहे. माझ्या आजोबा पंजोबांपासून आम्ही सर्व लोक तालीम आणि कुस्ती ह्या संस्कृतीतले आहोत. रोकडोबा व्यायाम शाळेतून आम्ही बिलॉंग करतो. आणि फिटनेस प्रोफेशनल म्हणून मी आज अनेक विविध संस्थांसोबत काम केलं आहे. आणि त्यानंतर आज ही संधी मिळाली तर मी DSO रवींद्र नाईक सर आणि संबंधित पुणे विद्यापीठ आणि जे योगिक सायन्स आहे, हे सगळं संयुक्त विद्यमानाचे विशेष आभार मानतो की ज्यांच्यामुळे आज आपण हा फिटनेसचा सोपा प्रकार पुढे सगळ्या जनतेसमोर आणि आपल्यासारख्या प्रोफेशनल समोर घेऊन येऊ शकतो. त्यामुळे या सर्व टीमचेही विशेष आभार. आता याच्यातून आपण काय काय बघणार आहे, तर आपल्याला जसं वरती आपण नमूद केलं आहे याच्यामध्ये स्लाइड्समध्ये की कार्डिओ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, बॉडी वेटसोबत काय करू शकतो किंवा योगातले बेसिक प्रकार काय करू शकतो, हे आपण आपल्या ह्या लॉकडाऊन फिटनेसमध्ये बघणार आहे. तर त्याचे एक्झाम्पल व्हिडिओज आता तुम्ही इथे पुढे बघाच. तर मी माझं पहिले इंट्रोडक्शन दिलं आहे, आता माझ्या टीमचं इंट्रोडक्शन घेऊया. माझ्यासोबत माझ्या घरातलेच मेंबर्स आहेत. इकडे उजवीकडे पाहू शकतात प्रतीक आहे, माझा पुतण्या आहे तो. मध्ये पाहू शकतात दुर्वेश आहे, हा माझा भाचा आहे. आणि इकडे अथर्व आहे, जो माझा पुतण्या आहे. तर ही आमची फॅमिली टीम आहे. आणि हा आमचा वाडा आहे आमच्या मोठ्या भावाचा. आणि इथे आम्ही सगळे एकत्र जमलो व्यायामासाठी. आणि आम्ही नियम पाळायचा म्हणून मास्कही यूज करतोय. आणि 5च्या वर आमची संख्या नाही, सुरक्षित अंतर ठेवून आम्ही इथे उभे. यासोबतच सर्वांना माझं हेच सांगणार आहे की ह्या पिरियडमध्ये घाबरून नका जाऊ. व्यायाम करा, हेल्दी खा, ॲक्टिव्ह राहा आणि गव्हर्नमेंटने सांगितलेल्या सर्व पॉलिसीजला फॉलो करा. आणि पुढे आता पाहूया. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया व्यायामाची. आपली जी आजची सुरुवात आहे तिच्यामध्ये महत्त्वाचं मला सांगायचं आहे, कुठलेही व्यायाम करा, काहीही करा, त्यामध्ये महत्त्वाचं असतं मोबिलायझेशन. म्हणजे आपल्या बॉडीचे जे 7 मेजर जॉईंट्स आहेत त्या सगळ्यांना फ्री करायचं. मोबिलायझेशन झालं की आपण वॉर्मअप करायचं, म्हणजे बॉडीला वॉर्म करायचं. आणि मग आपले जे काही व्यायाम प्रकार ठरले ते करायचे. आणि त्याच्या पुढे रिलॅक्सेशन असतं आणि स्ट्रेचिंग असतं. तर आपण सिक्वेन्स वाईज ते सगळं बघणारच आहे आता. त्यामुळे आता लेट स्टार्ट. आपण आपले मोबिलायझेशन सुरू करूया सर्वांसोबत. रेडी? एक मोठा श्वास घेऊया. ओके. आपल्या मानेच्या जॉईंट पासून सुरुवात केली. 5 ते 10 वेळेस वर खाली. याच्या पुढे उजवीकडून डावीकडे. त्याच्यानंतर साईड टू साईड, हाफ सर्कल मागच्या बाजूला. परफेक्ट. याच्या पुढे आपण शोल्डर्स घेतोय. 5 वेळेस मागे आणि 5 वेळेस पुढे. हा काउंट तुम्ही वाढवू शकताय तुमच्यासाठी, पण इथे आम्ही सगळे लोक 5-5 रेफरन्सला घेतोय. 5 वेळेस पुढे. याच्या पुढे आमचं जॉईंट येतोय एल्बोचा. एल्बो जॉईंट फ्लेक्शन एक्सटेन्शन म्हणतो आपण याला. त्याच्यानंतर आम्ही रिस्टकडे जातोय. वर खाली, वर खाली, वर खाली. उजवीकडे रोटेशन आणि डावीकडे रोटेशन आणि फिंगर मुवमेंट्स. आता आपण वळतोय कमरेकडे. कमरेकडून जाताना आपल्याला करायचं आहे ट्विस्टिंग. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे,
उजवीकडे आणि डावीकडे. त्याच्यानंतर आपल्याला कंबर फिरवायचं आहे, असा सर्कल कंप्लीट करा. आता आपण जाऊया कमरेच्या हालचालीकडे. उजवीकडून 5 वेळेस गेलो आणि डावीकडे 5 वेळेस. आता इथून डावीकडे. संख्या तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके. कमरेनंतर आपण गुडघ्याकडे जातो. फ्लेक्शन एक्सटेन्शन ओपन करायचं आहे, बंद करायचं आहे. पायाला फक्त उजवा झाल्यावरती डावीकडे. आता गुडघ्यानंतर आपण जातो अँकल जॉईंटकडे, जमिनीकडे आणि आकाशाकडे. म्हणजे याला आपण प्लांटर फ्लेक्शन, डॉर्सल फ्लेक्शन म्हणतो. सोप्या भाषेत खाली वर, खाली वर, खाली वर. ते झाल्यानंतर रोटेशन, गोल गोल फिरवायचा, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. दोन्ही पाय पहिले पुढे मागे, पुढे मागे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता आपण टाचांना जमिनीपासून उचलणार आहे आणि खाली जायचं आहे. काफ रेजेस म्हणतो आपण. तो वॉर्मअपमध्ये एक सेट घ्यायचा आपल्याला. दीर्घ श्वास घेऊन सोडायचे. त्यानंतर 10, 15, 20 किती पण संख्या झालं. त्यानंतर आपण स्पॉट जॉब ज्याला म्हणतो आपण, जागेवरची रनिंग, तिची प्रॅक्टिस करायची. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. हे साधारण तुम्ही 30 सेकंद, 1 मिनिट किंवा 50-100 काउंट असे करू शकता. अजूनमधून स्पीड वाढवायचा, अजूनमधून कमी करायचं. त्याच्यामुळे तुमची बॉडी वॉर्मअप झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या हालचाली तुमच्या एक्सरसाइजमध्ये त्या स्मूथ झाल्या पाहिजे आणि तुम्ही इंजुरीपासून दूर राहिले पाहिजे. हा याचा मागचा पर्पज. तर आपण साध्या उड्या घेणार. थोडे पुढे, थोडे मागे, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, साईड टू साईड. आता आपण जम्पिंग जॅक्स करू. पुढे मागे सेटू. येस. 10 टाइम. परफेक्ट. वॉर्मअप नंतर सर्वात चांगली सुरुवात व्यायामाची होऊ शकते ती सूर्यनमस्काराने. आणि आपल्या भारतीय संस्कृतीतल्या व्यायामामध्ये सर्वात प्रचलित असलेला हा प्रकार जो आज विश्वभरात सगळ्यांना खूप उपयुक्त ठरतो तो म्हणजे सूर्यनमस्कार. आपण त्याच्याने सुरुवात करूया. याची संख्या आपापल्या क्षमतेनुसार आपण करा. 1, 2, 3, 4, 5, 10, अगदी 108 पर्यंत लोक करतात. त्याहून जास्त आपल्याला तेही चालेल. ज्याने त्याने आपापल्या क्षमतेनुसार हे करायचं आहे. त्यामुळे आपण सूर्यनमस्काराने सुरुवात करतो आपल्या व्यायामाला. असं एका पाठोपाठ एक आपण स्लो मोशनमधून हळूहळू स्पीड वाढवत जायचा आणि त्यानंतर आपली टार्गेटेड जी संख्या ती झाली की आपण थांबायचं. ओके. वॉर्मअप झाला आहे. सर्व प्रकारचे एक्सरसाइज आपल्या सुरू करताना आपल्याला कोर ॲक्टिव्हेशन नावाचा महत्त्वाचा पार्ट आहे. कोर ॲक्टिव्हेशनमध्ये आपण काय करतो, आपले जे काही कोर मसल्स आहेत, पोटाचे, पाठीचे जे स्नायू, यांना ॲक्टिवेट करायचं जेणेकरून आपल्या मुवमेंट्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट मिळाला पाहिजे. तर आता राज आणि अथर्व सोबत मी तुम्हाला कोर ॲक्टिव्हेशनचे बेसिक प्रकार, ज्याला आपण प्लँक होल म्हणतो, त्याच्यातले बेसिक आणि ॲडव्हान्स काय प्रकार हे. त्या अगोदर महत्त्वाचा एक तुम्हाला सगळ्यांना माझा एक मेसेज की पाणी ड्युरिंग प्रत्येक एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करताय स्वतःला खूप जास्त डिहायड्रेट होऊ नका देऊ. हायड्रेटेड ठेवा. वॉटर इनटेक प्रॉपर चालू ठेवा. ऑलराईट, सुरू करूया. प्लँक होल्ड. प्लँकचे 2 प्रकार आपण बघू. एक जण एल्बोवर करतोय, एकाने पाम्सवर करायचंय. हे 2 बेसिक व्हेरिएशन्स आहेत. ओके. याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला श्वासोच्छ्वासावर कंट्रोल कसं करायचं आहे. नॉर्मल ब्रीद इन नाकाने करताय आणि ब्रीद आउट करताना तोंडाने करायचं आहे आणि आपल्या पोटाच्या स्नायूला होईल तेवढा आतमध्ये जास्तीत जास्त ओढायचं आहे. म्हणजे कोर टाईट ज्याला म्हणतो तसं पोट आतमध्ये ओढून श्वास बाहेर सोडला, परत नॉर्मल ब्रीदिंग. याची वेळ आपण सरासरी सर्वसाधारणपणे 30 सेकंद तरी करायला पाहिजे. आपण सुरुवातीला कुणाला 5 होईल, 10 सेकंद होईल, 20 सेकंद, 30 सेकंद.
अगदी आयडियल लेवल पर्यंत जरी गेले, क्रायटेरिया 3 मिनिट पर्यंतच आहे किंवा त्याहीपेक्षा अधिक ज्याच्या त्याच्या लेवलनुसार आपण करू शकतो. तर हे झाले 2 कोर ॲक्टिव्हेशनचे प्रकार ज्याच्यामध्ये आपण ॲब्डॉमिनलला ट्रेन करतो. ओके, कोर ॲक्टिव्हेशनचा प्लॅनिंग प्रकारामध्ये आपण पाहिलं की आपण एल्बो, पाम्स असे व्हेरिएशनमध्ये प्लॅन करू शकतो. प्लॅन करत असताना बेसिक नियम जे आपण म्हणू शकतो की आपले शोल्डर्स आणि एल्बो एका लाईनमध्ये पाहिजे. जर आपण पाम्सवर करतोय तर आपले पाम्स आणि शोल्डर एका लाईनमध्ये पाहिजे. याचं पुन्हा एकदा उदाहरण मी आपल्याला देणारच आहे. पण आता आपण कोर ॲक्टिव्हेशनचा पुढचा प्रकार पाहूया, ज्याला आपण ब्रिज म्हणू शकतो किंवा योगामधून जर बघितलं तर त्याला सेतुबंधासन म्हणू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ पुलाशीच संबंध आहे, कारण की आपली बॉडी त्या लेवलला आपल्याला उचलून धरायची त्या ॲक्शनमध्ये. तर आपण पाहूया ब्रिजचे 2 प्रकार. एक असणारे स्टॅटिक, एक असणारे मुवमेंट सगळं. तर अथर्व करेल मुवमेंट आणि राज म्हणजे प्रतीक करेल स्टॅटिकमध्ये. तर सुरू करूया. रेडी रेडी ओके, लेट्स स्टार्ट. ओके, इथे आपण पाहू शकता हा ब्रिजचा एक प्रकार आहे सेतुबंधासन, जिथे आपण ब्रिज होल्ड केलेला आहे. आणि हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की ही मुवमेंट चालू आहे अप अँड डाऊन. या दोघांमध्ये टार्गेट एकच आहे की आपल्या इरेक्टर स्पाईनला ट्रेन करतो आपण, लोअर बॅकच्या मसलला, सोबतच क्वाड्रॅट्रस लंबोरम ज्याला म्हणतो आपण, आणि इव्हन हिप मसल सुद्धा आपले ट्रेन होतात. या मुवमेंटला सपोर्ट करायला आपल्याला लेग मसल पण ट्रेन होत आहे. पण याचा मेन टार्गेट तुमचं असणार आहे लोअर बॅकवर. बऱ्याचशा लोकांचे बॅक पेन वगैरे या एक्सरसाइजेस थ्रू जातात आणि अनेक स्ट्रेचिंग पण आहेत, त्याही आपल्याला कळतीलच. पण ही एक्सरसाइज आहे ह्या गोष्टीसाठी कोर ॲक्टिव्हेशन मधला ब्रिज नावाचा. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मुवमेंट जर असतील तर त्या आपण 10, 15, 20 अशा चालतील. होल्ड करता येतात 20 सेकंद, 30 सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक पण आपण करू शकतो आपापल्या कॅपॅसिटीनुसार, किंवा याचे सेट तुम्ही डिवाइड करू शकता. 20 सेकंडचा एक, 20 सेकंडचा एक, 10 रिपिटेशनचा एक केलं तर हे सुद्धा चालेल. तर हा आहे ब्रिजचा प्रकार. प्लॅंक आणि ब्रिजचे जे आपण प्रकार पाहिले, या दोघांमधला एक एक जर ॲडव्हान्स व्हेरिएशन आपल्याला पाहिजे असेल, आपल्यापैकी बरेच लोक ह्या गोष्टी करतच असतील, तर काही ॲडव्हान्स प्रकार आपण कसं करू शकतोय. तर जसं आपण मगाच्या व्हिडिओत पाहिलं तर जे अथर्वाने केलं होतं पाम्सवरती आपण दाखवलं ते, त्याच्यामधला आपण ॲडव्हान्स प्रकार पाहूया. सगळ्यात पहिले अँगल, माझ्या शोल्डर लाईनमध्ये माझे पाम्स आले, या दोन्ही हातांच्या लाईनीत मी दोन्ही पाय ठेवले असा. ॲडव्हान्स प्रकार म्हणजे काय, तर बॉडीला चॅलेंज द्या. एक पाय वर उचला, थोडा वेळ होल्ड कर, दुसरा उचला, थोडा वेळ होल्ड कर, त्यानंतर एक हात उचला, होल्ड कर, दुसरा हात उचला, होल्ड कर, परफेक्ट. त्यानंतर तुम्ही मुवमेंट देऊ शकता. 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हान्स प्रकारे हा घेऊ शकता. याचं पुढचा व्हेरिएशन आपण पाहू शकतो. एल्बोवर आपण ॲडव्हान्स कुठल्या वेळेला जाऊ शकतो. वेळ वाढवत गेले तर तो पण एक ॲडव्हान्स प्रकारच आहे, पण मुवमेंटमध्ये जर काय वाढवायचं आहे, एल्बो फॉरवर्ड गेले, रिव्हर्स आले, म्हणजे पायाच्या पंजांनी स्वतःला पुढे लोटा आणि एल्बोने परत मागे आला. तुमचे कमरेचा जो भाग आहे, हा भाग, शोल्डर्स आहे, सगळ्यांची लेवल एकच ठेवायची तुम्हाला. दीर्घ श्वास सोडा, परत कमरेला वर उचला, खाली सोडा. पुन्हा तुम्ही कमरेची हालचाल करू शकता. या एक्सरसाइजला अनेक नाव आहेत. याला लंडन ब्रिज सुद्धा म्हटलं जातं, कारण तो हालता चालता एक प्रकार आहे. अँड अगेन होल्ड, अप अँड डाऊन, ब्रिज मधले ॲडव्हान्स प्रकार आपण पाहूया. हातांनी दोन्ही पायाचं अंतर चेक करावं. अँगल सेट झाला, आपण होल्ड बघितलाय, आपण मुवमेंट पण पाहिले. आता आपण हा होल्ड केला आणि एक पाय सरळ वर घेतला, नी टू नी लाईन मॅच करायची, त्याला खाली आणलं, याला तुम्ही मुवमेंट मध्ये पण टाकू शकता. हा झाला ॲडव्हान्स प्रकार. जर आपण कॅपेबल असाल नॉर्मल करण्यासाठी आणि आपल्याला काही ॲडव्हान्स हवंय,
तर वेळ वाढवा, संख्या वाढवा किंवा मग प्रकार बदलून बघा. पण नक्कीच तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता यावर. ओके ओके आपण वॉर्मअप झाला, कोर ॲक्टिव्हेशन झालं, त्यातले ॲडव्हान्स प्रकार पाहिले, नॉर्मल बघितले. पुढे अजूनही अनेक एक्सरसाइजेस आहे ज्या आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये एक बेसिक अजून प्रकार मला द्यायचा आहे. आपल्या शोल्डर जॉईंटच्या बाबतीत आपण बरेच लोक अवेअर नसतो. त्याच्यामध्ये असं की नॉर्मली शोल्डरच्या एक्सरसाइज बरेच लोक करतो आपण, की डंबेल घेतले, ओव्हरहेड प्रेस केले वगैरे वगैरे. ते चांगलंच आहे, पण ते सगळे डेल्टॉइड मसलसाठी, म्हणजे डेल्टॉइडचा फ्रंट हेड, लॅटरल हेड, पोस्टेरियर हेड, म्हणजे शोल्डरच्या वेगवेगळ्या भागासाठी. पण शोल्डरचे जे डीप मसल्स आहेत, ज्यांना आपण रोटेटर कफ म्हणू शकतो, किंवा तिथे जे काही सिक्स मसल ग्रुप आहे, सुप्रास्पायनस, इंफ्रास्पायनस, हे जे काही त्यांची नाव आहे, जे आपण आता इथे सोप्या भाषेत बघूया की रोटेटर कफ. तर या रोटेटर कफच्या डीप मसल्सला एक्सरसाइज द्यायला अनेक प्रकार आहेत. त्यामधला सगळ्यात बेसिक आणि आपल्याला घरच्या घरी सहज शक्य असलेला प्रकार म्हणजे एक साधी बॉटल, कुठली पण असू द्या, तिच्यामध्ये 1 लिटर 2 लिटर हाफ लिटर काही चालेल, ती घ्यायची आहे. आपल्याला फ्लोअरवरती किंवा बेंचवर झोपायचं आहे. अगदी ज्याला आपण अनंत आसन म्हणू, किंवा हे नॉर्मली एका कानावर झोपलं, एल्बो सेट केला शोल्डर लाईनमध्ये, ही बॉटल टाईट पकडली, सरळ वर उचलली आणि खाली जमिनीकडे स्लो मोशनला. ही खूप उपयोगाची एक्सरसाइज आहे शोल्डरसाठी. हिच्यामध्ये आपल्याला 20 ते 30 रेपिटेशन्स करून बघा, असं टार्गेट ठेवा, नक्की ताण जाणवेल. हिला हाफ मुवमेंट पण करू शकताय, परत खाली, त्याच्यानंतर पूर्ण मुवमेंट, परत खाली. म्हणजे यासाठी आपण म्हणू शकतो इंटरनल एक्सटर्नल रोटेशन्स ज्याला म्हणतो, ती ही एक्सरसाइज, त्याचा हा प्रकार. जे उजवीकडे गेलं तेच डावीकडे करायचं आहे. आणि अशी ही शोल्डरसाठी एकदम उपयोगी एक्सरसाइज, ही तुम्ही नक्की करा. खास करून महिलांनी पण याच्यावर लक्ष द्या. ही एक्सरसाइज शोल्डर जॉईंट्सची मजबूती ठेवण्यासाठी खूप चांगली आहे. कारण शोल्डर जॉईंट हा आपला बॉडीतला सर्वात मोबाईल जॉईंट आहे, म्हणजे जास्तीत जास्त मुवमेंट त्याच्या आतमध्ये घडत असतात. तर त्याच्या डीप मसलच्या ह्या एक्सरसाइज आहे. स्क्वॉटचं आपण एक बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. आपण इथे पाहूया स्क्वॉट समजा कोणाला येतच नाही आणि एकदमच नवीन आहे कुणासाठी, किंवा घरी जर शिकायचं आहे तर प्रॅक्टिस कशी करावी, तर त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला सर्वात सिंपल प्रकार म्हणजे घरातल्या खुर्चीवर बसा किंवा खुर्चीसारख्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर बसा आणि जसे बसले त्याच अँगलला तुम्हाला उठायचं आहे आणि पुन्हा बसायचं आहे. समजा सपोर्ट घेतला, उभे राहिले, पुन्हा त्याच अँगलमध्ये जाऊन खाली बसा, पुन्हा उठा, पुन्हा बसा. स्क्वॉटचं पोस्चर शिकण्यासाठी आणि फॉर्म शिकण्यासाठी सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे खुर्चीवर स्क्वॉट करणे. आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये आज जे काही लोक ॲडव्हान्स आहेत स्क्वॉट्स करण्यामध्ये, जे खूप पाऊंडेज उचलत आहेत, खूप केजीमध्ये वेट उचलत आहेत, त्यांची सुरुवात कदाचित अशी झालेली होती की स्क्वॉटचा फॉर्मच येत नाही. मग बेंचवर बसले, मग कसं बसले, कसं उठले, कोणी एक्सरसाइज बॉल मागे लावला, भिंतीला सपोर्ट घेतला, अशा अनेक गोष्टीतून सुरुवात होत असते. तशीच तुम्ही आज घरच्या घरी जर तुम्हाला डायरेक्टली स्क्वॉट्स येत नाहीये, नो प्रॉब्लेम, काही वेट्स नाही, नो प्रॉब्लेम, बॉडीचं वेट पण इनफ असतं. फक्त प्रयत्न करा की आपले पोस्चर्स मधली काळजी घ्यायची. पाठीचा कणा सरळ, गुडघे अंगठ्याच्या पुढेने जायला पाहिजे, छाती न्यूट्रल लेवलला, सरळ बसले, सरळ उठले, सरळ बसले, सरळ उठले. 2 करा, 5 करा, 10, 20, तुम्हाला जेवढे जमताय तेवढे करा. ओके, आता आपण याच्या पुढे हे बघतोय की स्क्वॉट तर आपण बॉडी वेट सोबत केले. आता थोडेसे ॲडव्हान्स करायचे. मग कुणाकडे डंबेल्स असेल घरी, कुणाकडे बार असेल, या सगळ्यांसोबत आपण करायचं. तर पाहूया. ओके, स्क्वॉट्सच्या ॲडव्हान्स प्रकारामध्ये अथर्वकडे बार अवेलेबल आहे, डंबेल्स आहे, तो बार सोबत करतोय स्क्वॉट्स. हे आपण सर्वश्रुत ते बार सोबत स्क्वॉट्स कसे करतात. त्याचा बेसिक नियम म्हणजे बारच्या जास्तीत जास्त खाली पाय घेऊन जा, तिथे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर वेटच्या जवळ जाऊन खाली बसा. मग वेट लिफ्ट करून आपल्या मानेवर न ठेवता ट्रॅपिझियस नावाचे जे मसल्स आहेत त्याच्या थोड्याशा मिडल पार्टकडे ठेवा. ओके, घेऊया आता सिट डाऊन, पाठ सरळ, येस, येस, हां, मानेचं थोडं खाली, बरोबर, चिन समोर. इथे पोस्चर्सवरती लक्ष, कुठलीही वेट ट्रेनिंग असून बॉडी पोस्चर हे न्यूट्रल ठेवायचे. ओके, हा रेडी झाला आहे. आता प्रतीककडे म्हणजे राज, त्याचे दोन्ही नावं त्याचेच आहेत, त्याच्याकडे काही नाही आहे. पण मग त्याला आपण काय केलंय, जसं मी बोललो की आम्ही घरगुती इक्विपमेंटवरती वेट्स घेतोय, तर आता आपण प्रतीकला एक भांडं दिलंय पाण्याचं, त्याच्यामध्ये आपण त्याला पाणी टाकून दिलं. जस्ट मुवमेंट, हे बादलीतलं पाणी आपण त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार देऊ शकतो. हे झालं प्रतीकचं आजचं वेट.
ओके, तू पण ते पकडलं खाली. डंबेल्स वरती गॉबलेट स्क्वॉट नावाचा एक प्रकार आहे. तो वेट सोबत स्क्वॉट्सच करायचे तर पाण्याचं भांडंही चालणार आहे आपल्याला. आणि आता तुम्ही तुमचे स्क्वॉट्स करू शकता. लेट्स गो. बॉडी पोस्चर नेमकं. येस, ब्रीथ इन, कम अप, ब्रीथ आउट. ओके. कुठल्याही एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण ताकद लावतो तेव्हा आपला श्वास बाहेर सोडला गेला पाहिजे. फोर्स अप्लाय केला, श्वास बाहेर, नॉर्मल पोझिशनला आले, मसल जेव्हा नॉर्मल होत आहे तेव्हा तुम्ही श्वास आत घ्यायचे. ते पुन्हा कॉन्ट्रॅक्ट झाले, ब्रीथ आउट. सो खाली वर ताकद लावली, ब्रीथ आउट, नॉर्मल, ब्रीथ इन. येस, परफेक्ट. येस. जसं जसं वरती आले ब्रीथ आउट करा, पोटाला आतमध्ये ओढा. जास्तीत जास्त स्पाईनची सेफ्टी बघितली जाईल त्याच्यामध्ये. परफेक्ट. काळजी घ्यायची की अंगठ्याच्या पुढे तुमचे गुडघे येणार नाही. व्हेरी गुड. माइंडचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या टार्गेटेड मसल्सवर पाहिजे, लेग मुवमेंट. स्क्वॉट्स इतकी ब्युटिफुल एक्सरसाइज आहे की तिच्यामध्ये तुमची अपर बॉडी ही जवळजवळ 15% इन्व्हॉल्व होत असते. म्हणजे ही पाहायला गेलं तर खूप उपयोगी अशी एक्सरसाइज आहे. तिच्यामध्ये फॅट लॉस तुमचं टार्गेट असो किंवा मसल गेन, ही एक्सरसाइज मस्ट. ओके, व्हेरी गुड. आता आपण थांबूया हळू आणि अथर्वला वेट अनलोड करायला मदत करूया. ओके, तर स्क्वॉटमधला व्हेरिएशन पुन्हा तुमच्याकडे डंबल्स अवेलेबल आहे. तुम्ही ते फक्त हातामध्ये पकडून ठेवा आणि तुमची स्क्वॉट करा. ज्यावेळी पाण्याचं भांडं दाखवलं तर ते पण नसेल किंवा ते ऑप्शन नको असेल आपल्याला, तर घरामध्ये कुठली पण बॅग आहे तुमची, तर बॅगमध्ये कुठल्याही प्रकारचं स्टफ भरा. त्याच्यामध्ये बॉटल असेल, बुक्स असतील, त्या सगळ्यांनी त्या बॅगला वजन द्या. मी माझ्याकडचं सगळं सामान याच्यात टाका. बाईकची चैन लावली आणि बॅग पॅक करून घ्या आपण. ओके, तिला टाईट करा बस. आणि आता तुमची स्क्वॉट सुरू करा. 6 व्हेरिएशन नाही आपल्याकडे. रेडी? येस, परफेक्ट. थोडं मागे बसायचं आपल्याला. अप. येस, बॅग पकडून ठेवली तरी चालेल, बॅलन्स जाऊ शकतो असा, काही प्रॉब्लेम नाही. येस, परफेक्ट, परफेक्ट. आता हीच बॅग तू पुढच्या बाजूला पण घेऊ शकतो. चालू दे. येस, बरोबर करतो. परफेक्ट. आणि स्क्वॉट बस. परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, ओके. बराच वेळ झाला आहे, बऱ्याच वेळेचे हँडवॉश पण झाले नाही. थोडंसं पहिले सॅनिटाईज करूया हातांना. सर्व ओके. आपण काळजी घेतलीच पाहिजे. बऱ्याच वेळेच्या बऱ्याच गोष्टी आपण हाताळतोय. ओके, आता आपण बॅक मसल ग्रुपकडे आपलं ट्रेनिंग वळवतोय. तर ह्या ट्रेनिंगमध्ये बरेचसे लोकांना यूज टू असेल, जे लोक वेट ट्रेनिंग करताय किंवा एक्सरसाइज करताय, ही त्या लोकांनी विशेष करून बघण्याची गोष्ट आहे, जी म्हणजे बेंट ओव्हर रोविंग ज्याला म्हणतो आपण. तर बरेच लोकांकडे घरी डंबल्स असतील, कोणाकडे बार असेल, ते तर करू शकताय. पण ज्यांच्याकडे काही नाही आहे, तर आम्ही त्याच्यावरती एक सोल्युशन काढलं आहे, ज्याच्यावर आम्ही स्वतः करतो घरी आजच्या डेटला. तर ते आपण पाहतोय की इथे आपण 2 बादल्या एका काठीला बांधल्या आहे समान अंतरात. त्या बादल्यांमध्ये आम्ही इक्वल पाणी घेणार आहे. तर तिथे राज करणारे ही एक्सरसाइज सुपाईन ग्रीप बरोबर, म्हणजे पाम्स टुवर्ड्स काळीच्या ग्रीप बरोबर. अथर्व करतोय बारवरती, त्याच्याकडे बार आहे, डंबल्स आहे, प्लेट्स आहेत, त्यामुळे तो बारवर करतोय. तो प्रोन ग्रीप बरोबर करणार, म्हणजे पाम्स खाली स्वतःच्या बॉडीकडे. आणि मी घेणार आहे डंबेल्स, जे मी हॅमर ग्रिप घेणार आहे सरळ, आणि त्याच्यावरती ही एक्सरसाइज आहे बेंट ओव्हर रोविंग वाली. त्यामुळे जे लोक यूज टू आहे, ज्यांना पोस्चर्स माहिती आहे, पोस्चर्स आपण जे घेतो ते म्हणजे नीमध्ये थोडे बेंड झाले, पाठीचा कणा पूर्ण न्यूट्रल केला आहे, आणि सरळ तुमचे हात पायांजवळ ठेवले, सरळ वर उचलले, खाली गेले. प्रोन ग्रिप असेल तर ह्या अँगलला उचलले, लोअर ॲब्डोमिनलकडे घेऊन परत खाली. सुपाईन ग्रिप असेल तर तेच कॉपी करायचं. अशा प्रकारे आपण लगेचच ते घेऊया. राजला एक समान वेट देऊया पाण्याचा आपण दोन्ही बादल्यांमध्ये. इक्वल अंदाजे आपण घेतोय. ओके, करूया सुरुवात. राज घेतोय सुपाईन ग्रिप. ओके, अथर्व घेतोय प्रोन ग्रिप. सिट डाऊन, उभा राहा. येस, पोस्चर सेट झाले. रेडी, स्टार्ट. येस, बरोबर. थोडीशी गुडघे सरळ करते. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. याच्यात पाठीचा कणा पूर्ण सरळ दिसला पाहिजे. व्हेरी गुड.
वेट उचललं, ब्रीद आउट, खाली गेले, ब्रीद इन. व्हेरी गुड. हेच तुम्ही डंबल्सवर ह्या अँगलला घेतलं अशा प्रकारे करू शकतो. वेट परफेक्ट. इझी इझी. रिलॅक्स. ओके. आता आपण बॅकच्या एक्सरसाइज पाहिल्या, आर्मच्या बघितल्या. आपण जर चेस्टकडे वळालो, त्यामध्ये काय होतं, चेस्ट करत असताना आपल्याला नेहमी सपोर्टिंग मसलमध्ये ट्रायसेप्स झाले, शोल्डर झाले, यांची इन्व्हॉल्वमेंट होते, म्हणजे तो आपला फायदा झाला. तर त्याची सगळ्यात ट्रेडिशनल आणि बेसिक चांगली एक्सरसाइज म्हणजे पुशअप्स किंवा डिप्स आपण ज्याला म्हणू शकतो. तर ते आपण पाहूया एक नॉर्मल फॉर्ममध्ये आणि एक पॅरलल फॉर्ममध्ये. म्हणजे ज्यांना जमतच नाही त्यांनी कसं करायचं तर ते आपण इथे पाहू. आणि त्याच्या पुढे आपण बघू शकतो की डंबल प्रेस नावाची कॉमन एक्सरसाइज आहे. ज्यांच्याकडे घरी डंबेल्स आहेत ते लोक डंबेल्स पण करू शकतात. जर डंबेल्स नाही असेल किंवा व्हेरिएशनच नाही तर डिप्स हे उत्तम व्हेरिएशन. तर आपण पाहूया डिप्सचा एक प्रॉपर फॉर्म. ओके. हातातलं अंतर तुमच्या शोल्डर विथ. पुशअप्सचा फॉर्म आपण बघूया इथे. लेट्स गो. व्हेरी गुड. पुशअप्समध्ये एल्बो बॉडीपासून अवे पण असतात काही वेळा, पण ॲडवाइज अशी असेल की एल्बो बॉडीचा क्लोज ठेवा. खाली गेले, ब्रीद इन करा, वर आले, ब्रीद आउट. तुमचं स्पेशल फोकस जे आहे ते नक्कीच चेस्ट मसलकडे असू द्या. पेक्टोरलिस मेजर माइंड बरोबर. कमरेला थोडं लिफ्टेडच ठेवायचं तुम्हाला या प्रकारे, जेणेकरून तुमच्या ॲबडॉमिनलवर पण एक ताण येईल आणि तो पण इन्व्हॉल्व आहे. ट्रायसेप्स आले, शोल्डर्स आले. परफेक्ट. ओके. ओके. पुशअप्सचा पॅरलल फॉर्म जर पाहायचा असेल, बेसिक फॉर्म ज्यांना येत नाही त्यांनी अशी प्रॅक्टिस करू शकता की नी सपोर्ट घेऊ शकतात. तर पाहूया आपण. नी सपोर्टेड आहे, पोस्चर पण सेट आहे, तुमच्या चेस्टच्या स्नायूंवर पण चांगला ताण येतोय, ट्रायसेप्सवर पण येतोय, शोल्डर पण इन्व्हॉल्व आहे, कोरमध्ये ॲबडॉमिनल पण इन्व्हॉल्व आहे. वर आले, श्वास सोडला, खाली गेले, श्वास घेतला. आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन पूर्ण टार्गेट मसलवरती. परफेक्ट. रेडी. ओके. पुशअप्सच्या फॉर्म नंतर आपण डंबल्सवर काय एक्सरसाइज करू शकतो ज्याच्यामध्ये आपले चेस्ट इन्व्हॉल्व होऊ शकेल किंवा अपर बॉडीचे अजूनही मसल कशी इन्व्हॉल्व होतील तर पाहूया. जनरली आपण व्यायामशाळेत जिम्समध्ये बेंचवर असतो, तिथे आपण फ्लोअरवर झोपलो, आपले हात शोल्डर लाईनच्या थोडेसे खाली घेतले, इक्वल डिस्टन्स, डंबल प्रेस केला, श्वास सोडला, आत घेतला, ब्रीद आउट, इन, आउट, इन, फोर्स अप्लाय केला, ब्रीद आउट, इन, ब्रीद आउट, इन. या प्रेस नंतर तुम्ही कन्वर्ट करू शकता त्याला फ्लायमध्ये. 1 2 3 ओके. गो. तुम्ही अपर बॉडीमध्ये व्हेरिएशन बघू शकता. चेस्ट आली बॅकच्या स्नायूसाठी डंबल पुलवर किंवा कुठलीही वस्तू आपण त्या मुवमेंटमध्ये जर केली तर ती एक चांगली एक्सरसाइज आहे. जे लोक यूज टू आहे त्याला जिम्समध्ये कंटिन्यू जात आहेत ते कंटिन्यू करू शकता याच्यासोबत. 1 2 3. व्हेरिएशनमध्ये जर आपल्याकडे डंबल्स नाही आहे तर आपण इतर कुठलंही वजन घेऊ शकतोय. जिथे मी आता सांगतोय की बॅग घेतली, बॅगला पकडलं, त्याच्यामध्ये वजन टाकलंय हवं तितकं. ओके. ओके. आता आपण आर्म मसल्सकडे वळालोय थोडं. आपण स्क्वॉट्स बघितले, स्क्वॉटचे व्हेरिएशन पाहिले. आता इतरही स्नायूंकडे बघूया. तर आपण आर्म मसलला काय ट्रेनिंग देऊ शकतो तर आपल्याकडे डंबेल्स अवेलेबल आहे तर अथर्व डंबेल सोबत करतोय. आपल्याकडे इक्विपमेंट जर पर्याय नसेल तर पर्यायी आपण काय पाडलं तर आपण बादली घेतली, त्याच्यात पुन्हा एकदा पाणी घेणार आहे. तर त्या अगोदर फक्त आपण एक पोश्चरबद्दल समजून घेऊया. कुठलीही वेट ट्रेनिंग किंवा एक्सरसाइज करताना बॉडी पोश्चर हे नॅचरल असायला पाहिजे, ज्याला आपण न्यूट्रल म्हणू शकतो. त्या नॅचरल पोश्चरला कसं पाहायचं तर आपले शोल्डर्सच्या इतकी लाईन आपल्याला पायांमध्ये ठेवायची आहे, पाठीचा कणा सरळ, छाती अगदी व्यवस्थित चवडी करून ठेवली, पोटाचा स्नायू टाईट करून ठेवायचा आणि गुडघ्यामध्ये थोडंसं नेहमी वाकून थांबायचं आपलं. ही स्टँडिंग एक्सरसाइजची रूल आहे. आणि नेक एकदम न्यूट्रल म्हणजे समोरच्या बाजूला लक्ष पाहिजे आपलं. ओके. आता आपण इथे पाहूया. राजकडे आपण थोडं वेट तयार करायचं आहे तर बादलीमध्ये आपण थोडं पाणी घेतलं. ओके. राज ग्रीप करणार आहे.
ह्या अँगलने. ओके. आता अथर्व करतोय हॅमर कर्ल, ज्याच्यात तो त्याचे फोरआर्म मसल आणि बायसेप्सची जी काही आउटर लेंथ आहे ती तो ट्रेन करतो तिथे. तर यामध्ये आर्म मसलची ट्रेनिंग आपण होते. तर दोघांच्या ब्रॅक्सिलोडियालिस आपण म्हणतोय, फोरआर्म मसल ग्रुप आणि आर्म मसल ग्रुप आपण म्हणूया इथे सोप्या भाषेत, त्याला ट्रेन करतो. सुरू करूया. येस. या दोघांमध्ये आपण ॲडव्हान्टेज कसा वाढवू शकतोय, याने संख्या वाढवायची. जर याच्याकडे वेट रेंज नाही आहे, त्याने बादलीमधलं वेट वाढवलं तरी चालेल पाण्याचं, किंवा काउंट्स वाढवले तरी चालते. अशा अनेक गोष्टी तुम्ही पर्याय म्हणून करू शकता. परफेक्ट. वेट उचललं, श्वास बाहेर सोडला, खाली आले, श्वास घेतला. परफेक्ट. एक्झेल, ब्रीथ आउट, ब्रीथ इन. व्हेरी गुड. थांबूया आपण इथे. ओके. अंधार पडल्याच्या कारणामुळे आपण आता घराच्या आतमध्ये आलोय. आम्ही घराच्याच बाहेर आमच्याच पॅसेजमध्ये ही एक्सरसाइज सगळी करत होतो इतका वेळ, पण आता हेच आपण इनडोर करतोय आणि आपण शोल्डर्सच्या एक्सरसाइजला सुरुवात करतोय. तर शोल्डर्स सोबत आपण पुढची लगेच एक्सरसाइज बघणार आहे ट्रायसेप्सची. ओके. रेडी, स्टार्ट. ओके. अवेलेबल वेट्स वरती आता आपण अथर्वने वेट्स घेतले, डंबल्स आहेत, त्याला सुटेबल त्याने घेतले. तसंच आपण प्रतीककडे, राजकडे आपण हे दिलेलं आहे, त्याचं पाण्याचं भांड, त्यामध्ये आपण हाफ पाणी ठेवलंय. आपण ओव्हरहेड प्रेस करणार आहे, जेणेकरून त्याचे शोल्डर मसल ट्रेन होतील तुमच्या याच्यामध्ये. रेडी, स्टार्ट. ओके. इथे आपण पाहू शकतो 90 डिग्री अँगलवर आपण थांबणार आहे. याच्यावर आपण शोल्डरचा स्पेशली पुढचा भाग ट्रेन करतोय आणि ट्रायसेप्सला पण इन्व्हॉल्वमेंट मिळते. व्हेरी गुड. नी थोडे सॉफ्ट ठेवायचे तुम्हाला नेहमी, म्हणजे बेंड ठेवायचे, कोर मसल टाईट. वेट लिफ्ट केला, ब्रीथ आउट करा. खाली घेतला, ब्रीथ इन करा. व्हेरी गुड. अँड स्टार्ट. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. व्हेरी गुड. थांबूया आपण. ओके. आता आपण ट्रायसेप्सच्या एक्सरसाइजकडे वळतोय. तर अगेन 2 प्रकार आहेत आपल्याकडे. समजा अवेलेबल डंबेल्स आहेत, तर आपण डंबेलवर सिंगल आर्म, डबल आर्म एक्सटेन्शन ज्याला म्हणतो ते घेणार आहे. दुसरा पर्याय, घरामध्ये सहज अवेलेबल असलेली खुर्ची, तिच्यावरती आपण एक मॉड्यूल बघणार आहे प्रतीक सोबत. तर रेडी होऊया. रेडी, तू सिंगल आर्म करतोय. ओके. इथे आपण कसं करायचंय की खुर्चीच्या दोन्ही बाजूंना हात ठेवायचे, पायाचा सपोर्ट फक्त नावाला घ्यायचा बॅलन्ससाठी, आणि अप अँड डाऊन मुवमेंट करायची. रेडी, स्टार्ट. खुर्चीवरून उठताना समजा जसा सपोर्ट घेतो, अप डाऊन, अप डाऊन. तुमचं सर्व ताण बरोबर तुमच्या ट्रायसेप्सवर येणार आहे. कमीत कमी पायांचा सपोर्ट घ्या. बरोबर. आता हे जे व्हेरिएशन आहे, हे मोस्ट कॉमनली तुम्ही व्यायामशाळांमध्ये केलं असेल, जिम्समध्ये. आता ह्यालाच आपण इथे थांबूया आणि त्याला डबल आर्म घ्यायला लावूया. बोथ आर्म एक्सटेन्शन. एक डंबल घ्यायचा आहे, थोडा हेवीवाला घेतला. येस, जाऊ दे. व्हेरी गुड. येस, बरोबर. आपले नी सॉफ्ट आहे, कोर मसल टाईट आहे. एक्सटेन्शन, ब्रीथ आउट, नॉर्मलला ब्रीथ इन केलं. व्हेरी गुड. तर ह्या प्रकारे तुम्ही ट्रायसेप्स ट्रेन करू शकता. तुमचे जे पुशअप्स तुम्ही जमिनीवर करतात त्यांच्यामधलं अंतर जरी कमी केलं तरी तुमचे ट्रायसेप इन्व्हॉल्व होऊ शकतात. परफेक्ट. थँक्यू. ह्या सगळ्या वेट ट्रेनिंगच्या प्रकारांसोबत आपण आता त्यानंतर बघतोय कार्डिओमध्ये आपण घरातल्या घरात काय करू शकतो. तर कार्डिओ एक्सरसाइजेसमध्ये अनेक प्रकार आहेत, तुम्ही सगळे बरेचसे अवेअर पण असणार आहेत, पण त्यावरती मी अजून तुम्हाला सांगतो की घरामध्ये असताना जर स्टेप्स अवेलेबल नाही आहे किंवा पायऱ्यांवरती तुम्हाला शक्य असेल नसेल, तर अगदी घरात तुम्ही पाठ जे असतं आपलं बसण्याचं, हे सुद्धा यूज करू शकतो. याच्यावर आपण स्टेपअप्स करायला सुरुवात केली, वेळ लावली समजा घड्याळ घेऊन, किंवा काउंट्स केले. एका पायाचे साधारण 30 सेकंद झाले. दुसरा पाय घेतला, पुन्हा तुम्ही चेंज करा व्हेरिएशन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. घे. पुन्हा बॅक टू 1 व्हेरिएशन, अगेन चेंज. तुम्हाला दम लागलाय तर किती दम लागल्यावरती तुम्ही थांबायला पाहिजे हे नक्कीच हार्ट रेट मॉनिटरिंग झाली तर खूप चांगलं, पण ते जर शक्य नसेल तर तुम्हाला नॉर्मली बोलता येत आहे का, जर त्याच्यासाठी अडचण येत असेल तर त्यावेळी तुम्ही तिथे ब्रेक घेतला पाहिजे. ओके. त्याचा दुसरा जो पुढचा प्रकार आहे तो आपण पाहूया कार्डिओमध्ये अजून काय काय व्हेरिएशन होऊ शकतात. ओके. प्लीज प्रतीक कम. ओके, स्टार्ट. जम्प्स ज्या आपण लहानपणापासून करत आलोय, या जम्प्सचे प्रकार. परफेक्ट. तुम्हाला हवं तितकी हाईट तुम्ही घेऊ शकता किंवा शॉर्ट रेंज घेऊन स्पीड वाढवू शकता.
आणि जागेवरती रनिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तर साधारण प्रत्येकचे 30 सेकंद जर झाले तर तो पुढचं व्हेरिएशन ट्राय करेल रनिंग करेल. येस, याला आपण स्पॉट जॉब म्हणू शकतो. याच्यात किती कंटिन्यू करायचं तर जसं मी सांगितलं की तुम्हाला नॉर्मली बोलता येत आहे का, मग नॉर्मल बोलू शकताय, तुमचं आवडतं गाणं म्हणू शकताय तर तुम्ही कंटिन्यू करा. नाही तर तिथे ब्रेक घ्या, पुन्हा रिकवर व्हा आणि पुन्हा करा. कारण याचे जे क्रायटेरियाज आहे की हार्ट रेट कसा मॉनिटर करायचा, 220 मायनस तुमचं एज, अशा काही मेथड्स आहेत. त्यासोबत आपण स्लाइड्समध्ये तर नक्कीच पाहिलंच आहे आपण ते, पण इथे जर ते शक्य नसेल तर सिंपल पर्याय, तुम्हाला बोलता येत आहे तुम्ही कंटिन्यू करा. बोलायला जर त्रास होतोय ड्युरिंग ऍक्टिव्हिटी तर थोडं थांबून पुन्हा सुरू करा. ओके, बेस्ट. हा झाला एक व्हेरिएशन. ओके, हा एक व्हेरिएशन झाला. आपण कार्डिओ अजून काय व्हेरिएशन घेऊ शकतोय, मी अथर्वला बोलतो. अथर्व प्लीज कम. तर आपण पाहिलं तर इथे आपण अजून 2 व्हेरिएशन पाहू शकतोय. येस, हाय नीज म्हणू शकतो आपण याला, हाय नीज मध्ये किंवा मार्च म्हणू शकतोय. येस, हे तुम्ही स्पीड किती पण घेतला तरी चालेल, जम्प्स हाय केला तरी चालतील याच्यामध्ये. आणि याच्यातच तुम्ही पुढे जम्पिंग जॅक्स पण ऍड करू शकताय. परफेक्ट, व्हेरी गुड. हे सर्व कार्डिओ प्रकार तुम्ही घरातल्या घरात करू शकताय. तुमच्या बिल्डिंगला स्टेप्स असतील, घराला स्टेअर्स असतील तर तुम्ही त्या स्टेप्स पण यूज करू शकताय. स्किपिंग रोप असेल तर स्किपिंग रोप सुद्धा घेऊ शकताय. जम्पिंग जॅक्स तर वन ऑफ द गुड कार्डिओ एक्सरसाइज आहे, ती तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे थकवू शकते. परफेक्ट, थँक्यू. ओके, आपण ज्या काही एक्सरसाइजेस पाहिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन जर बनवलं तर आपली खूप चांगली फंक्शनल ट्रेनिंग तयार होऊ शकते. तर त्याचा एक बेसिक इंट्रोडक्शन आणि बेसिक मी तुम्हाला रो ऑफ एक्सरसाइजेस काय आहे तो करून दाखवू शकतोय. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो आता, तर ते आपण पाहूया. आपण सुरुवात केली एक नॉर्मल जॉबने, स्वतःचं बॉडी वॉर्म केलं. परफेक्ट. त्याच्यानंतर आपण पुढे सुरुवात करतोय प्लॅंक होल्ड, स्टॅटिक प्लॅंक, थोडे मुवमेंट्स. याला पुढे आपण गेलो ब्रिज, होल्ड. या सर्वांचे होल्ड तुम्ही डिसाइड करू शकता, 30 सेकंद, 1 मिनिट, डिपेंड. अँड अगेन काउंट्स. प्लॅंक ऑफ साइड्स, मूवमेंट. सेम अपोजिट साइडला होणार आहे. परफेक्ट. त्याच्यानंतर आपण जातोय डॉंकी किक्स, याला म्हणू शकतो, हिप मसल ट्रेन करण्यासाठी. याला कंटिन्यू करायचं तुम्ही स्क्वॉट सोबत. स्क्वॉट्सला तुम्ही जंप्सची जोड देऊ शकता. क्विक तुम्ही पुशअप्स कडे वळायचं. पुशअप्स झाले, तुम्हाला द्यायचंय नी टक्स, काही साइड अँगल्स. ते झाले की तुम्ही देऊ शकता बर्पीजची जोड आहे सगळ्यांना. अशा प्रकारे हलवून पुन्हा कार्डिओ ऍक्टिव्हिटी, ब्रीथ. ओके, सर्व एक्सरसाइज झाल्या. आपण कुठल्याही प्रकारची फिटनेस ऍक्टिव्हिटी करतोय तर आपल्याला स्ट्रेचिंग हा पार्ट मस्ट आहे. स्ट्रेचिंग किंवा रिलॅक्सेशन तुम्ही त्याला म्हणू शकता. तर आपण स्ट्रेचिंगचे काही बेसिक प्रकार बघूया आता. मानेपासून सुरुवात करतो. स्ट्रेचिंग मध्ये दीर्घ श्वसन होणं पण गरजेचं आहे. पुन्हा उजवीकडे, पुन्हा डावीकडे, परत नॉर्मल होऊन आपल्याला आणि हाताने हलकं प्रेशर द्यायचं आहे. दुसरीकडे, व्हेरी गुड. आता आपण शोल्डर्स कडे जाणार आहे. होईल तेवढं प्रेशर ऍड करा. दीर्घ श्वास घेऊन सोडा, मग दुसरी बाजू. बरोबर. आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये मागच्या बाजूला अटॅच करायचे आणि ते मागे खेचायचे. दीर्घ श्वास सोडायचे.
हे हात पुढे अटॅच करायचे आणि पुढच्या बाजूला घ्यायचे आणि आपल्या पाठीचा कणा मध्यभागून तुम्हाला मागे खेचायचं. परफेक्ट. आता आपण एक साईडला जाणार आहे. पायामध्ये अंतर वाढवा. पायात अंतर घेतलं की सरळ एक साईडला वाकायचं आणि हात आपल्या डोक्यापासून साईडला असा ताणायचा आहे. हा पूर्ण भाग स्ट्रेच झाला पाहिजे इकडे. परत दुसरा. व्हेरी गुड. परफेक्ट. सरळ उभे राहूया. दोन्ही पाय एकमेकांना पूर्ण चिकटवून घ्यायचे. आपले हात पूर्ण वरून सरळ पासून खालपर्यंत जायचे. होईल तेवढे गुडघे तुमचे सरळ पाहिजे. जास्तीत जास्त खाली गेले. श्वास सोडून वरती आले. आता आपण गो. एक पाय पुढे घेतो आपण आणि पायाचा अंगठा वर उचलायचा आहे. गुडघ्यात न वागता आपल्या हाताने त्याला टच करायचा. व्हेरी गुड. परत दुसरी बाजू आपण घेतोय. व्हेरी गुड. आता स्टँडिंग स्ट्रेचिंग मध्ये आपण स्ट्रेचिंग कम्प्लीट करतोय. रिलॅक्सेशन मध्ये दीर्घ श्वास घेऊन टाचा वर उचलायचा आहे. आपले दोन्ही हात एकमेकांना चिकटले. थोडा बॅलन्स केला. दीर्घ श्वास घेतला. ज्यांना जमेल ते डोळे लावू शकतात पण बॅलन्स जाऊ शकतो डोळे बंद करून. आणि पूर्ण एक्सेल करत 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 खाली आणि रिलॅक्सेशन कम्प्लीट. गो. रेडी. ओके. स्ट्रेचिंग मध्ये आपण स्टँडिंग मध्ये जे बघितलं आपण आता बसून पण काही स्ट्रेचेस करू शकतो. योगामध्ये यांना काही योगासनांची पण नाव आहे तर आपण ते इथे स्ट्रेचिंग म्हणून त्याचा वापर करूया. पाय सरळ केले. गुडघ्यामध्ये न वागता आपले दोन्ही हात श्वास बाहेर सोडत सोडत आपल्याला पुढे जायचं. होईल तितकं आपल्याला पुढे जायचंय. ब्रीथ आउट करा आणि पुन्हा मागे यायचं. पुन्हा श्वास सोडून पुन्हा पुढे. तुमच्या मांडीच्या मागच्या भागाला आणि पाठीच्या कण्यासाठी खूप चांगली स्ट्रेच आहे. योगात त्या आसनांना वेगवेगळी नाव आहेत. जसं याला आपण उत्तान पादासन वगैरे असं म्हणू शकतो. आपण इथे सगळं स्ट्रेच म्हणून वापर करायचा. पुन्हा पायांमध्ये अंतर वाढवा थोडं थोडं आणि तीच ऍक्टिव्हिटी पुन्हा करा. व्हेरी गुड. मांडी घालतो आपण. जमल्यास जास्तीत जास्त उजव्या बाजूला आपल्याला पडायचं आणि मागच्या भिंतीकडे बघायचा प्रयत्न. पुन्हा डाव्या बाजूकडे वळायचं. व्हेरी गुड. पॉज. 3. आपण आता साधारणतः वज्रासनात बसूया. ओके. किंवा बालकासन म्हणू शकतो आपण. आता आपल्याला पुढे जायचं आहे. जास्तीत जास्त आपले हिप्स न उचलता आपण पुढे जाणार आहे. याला शरणागत आसन सुद्धा म्हणू शकतो पण हे आपण स्ट्रेचिंग म्हणून यूज करतोय आपल्या लोअर बॅकला, आर्म्सला. ओके. आपण असंच पुढे जाणार आणि कॅटकॅमल स्ट्रेच करणार आहे ज्याला आपण मर्जर आसन म्हणू शकतो. जास्तीत जास्त पाठीचा कणा वर उचलला आणि जास्तीत जास्त पाठीचा कणा खाली नेऊन हनुवटी वर केली. चिन अप. परत डीप ब्रीथिंग आतमध्ये. डीप ब्रीथ आउट. व्हेरी गुड. ओके. ओके. उभं राहून आपण पाहिलं, बसून पण पाहिलं. स्ट्रेचिंगचे काही प्रकार आपण झोपून पण पाहू शकतो इथे. नॉर्मली आपण झोपलो शवासनाच्या पोजमध्ये. दीर्घ श्वास घेतला, सोडला. आता आपण पाहूया आपला एक एक पाय वरती घ्यायचा आहे. तर एक पाय बेंड केला इथे. एक पाय बेंड केला आणि इकडे आपण पकडणार आहे आता. ओके. दोन्ही हातांनी इथे पकडायचा आहे आणि तो आपल्या स्वतःच्या पोटाकडे घ्यायचा आहे. ज्याच्याने आपले हिप मसल आणि हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे मांडीच्या मागच्या भागाला ताण पडला पाहिजे. योगामध्ये याला तुम्ही पवन मुक्तासन वगैरे अनेक नाव आहेत असे पण होतात पण हे लोअर बॅक साठी खूप चांगले स्ट्रेचेस आहेत सगळे. एक पाय झाला की दुसरा. व्हेरी गुड. स्ट्रेच. जास्तीत जास्त प्रेशर आपल्या स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला द्यायचं आहे. व्हेरी गुड. परफेक्ट. खाली दोन्ही पाय बेंड करून घ्या. आता इथे दोन्ही पाय आपण बेंड केल्यावरती एक पाय सरळ वरती करायचा सिलिंगकडे आणि आपल्या पोस्टेरियर थायला म्हणजे मांडीच्या मागच्या भागाला पकडायचं. गुडघ्यात सरळ ठेवला
हा खेचायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्याकडे. व्हेरी गुड. हेच व्हेरिएशन तुम्ही वरती पकडून करू शकता. अजून हात वर आले, इथे वर पकडलं, पकड इथे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्या दोन्ही सिक्वेन्स दुसऱ्या पायावर. पाय सरळ, गुडघ्यात पाय सरळ, खाली पकडचा आधी. पहिले हा इथे पहिला व्हेरिएशन. व्हेरी गुड. थोडे वरती आता. व्हेरी गुड. परफेक्ट. आता दोन्ही पाय एका वेळेस घ्यायचे आपल्याला आपल्या पोटावरती. दोन्ही पाय पोटावरती घ्यायचे. व्हेरी गुड. प्रेस वरती पकडून प्रेस, जास्तीत जास्त प्रेस करा. व्हेरी गुड. बरोबर. खाली इथे ठेवले. जास्तीत जास्त पाय तुमच्याकडे घ्या. व्हेरी गुड. हात इथे, इथे डंबल प्रेस सारखे हात घेतले असे. व्हेरी गुड. आणि दोन्ही पाय एकमेकांवर एक साईडला ट्विस्ट करा. व्हेरी गुड. ट्विस्ट. परफेक्ट. हीच दुसरी बाजू घ्यायची आपल्याला. व्हेरी गुड. ओके. आता एका गाणी व्हायचं दोघांनी पण. इकडे एकमेकांकडे घेऊन करून एका गाणी व्हायचं. व्हेरी गुड. आपल्या पायाला आपल्याला मागे स्ट्रेच करायचं आहे या अँगलमध्ये. येस. व्हेरी गुड. इथून जास्तीत जास्त मागे घ्यायचं. एक पाय सरळ करून टाक खालचा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस. हीच दुसऱ्या बाजू. हा मांडीच्या पुढच्या भागाचा स्ट्रेच झाला क्वाड्रिसेप्सचा. चेंज, साईड चेंज करा. दुसरीकडे ठेवून करू. याच्याने जेवढे जॉईंट्स आपले यूज झाले होते ते सगळे जॉईंट्स आपले रिलॅक्स करतो आपण इथे. रिलॅक्स. आता पूर्ण पाठीवर सर्व झोपून घेऊ. गो. अशा झोपून सर्व स्ट्रेच झाल्यानंतर आपण रिलॅक्सेशनसाठी शवासन म्हणू शकतो त्याला, किंवा फुल बॉडी रिलॅक्स सोडायची आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की आता आपण रिलॅक्स झालो, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट, आणि त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज कम्प्लीट करू शकता. थँक्यू सो मच. ओके. स्ट्रेचिंगमध्ये बऱ्याचदा असं होतं किंवा एक्सरसाइजेसमध्ये काही व्हेरिएशन्सला आपण अगदी घरातल्या काही वस्तू टॉवेल वगैरे सारख्या पण यूज करू शकतो. तर त्याचा एक बेसिक वापर आपण कसं करतो की आता समजा आपण ज्या काही स्ट्रेचिंग करतो तिथे ट्रायसेपला काय स्ट्रेच देणार, तर आपण टॉवेलचा वापर तिथे केला. समजा हा टॉवेल असा धरला आपण इथे आणि मागे जस्ट त्याला असं पकडून इथे टाईट पकडायचा वरती आणि खालच्या हाताने त्याला खेचायचं. तुमच्या ट्रायसेपला जास्तीत जास्त ताण पडणार आहे. सोडला. हेच आपण पाहिलं. आता काही स्ट्रेचेस आपण खाली झोपून पाहिले, तर तिथे जेव्हा तुम्हाला शक्य नसतं की तुमचा पाय, तर समजा इथे काही लोकांना खूप स्टिफनेस आहे आणि ओढला जात नाही, तुमचा एक टॉवेल घ्या, इथे पकडा, त्याच्याने ओढा, वरती पकडा, त्याने ओढा. तर तुमचे दोन्ही पाय तुम्ही एकाकडे करू शकता. हेही चालेल. तुम्ही अगदी टॉवेल पायाच्या पंजांमध्ये पण लावू शकता आणि तुमच्याकडे ओढू. त्याच्याने तुमच्या मांडीच्या मागच्या मसल्सला, हिप्सला आणि लोअरला खूप चांगला एक रिलीफ मिळेल. अशा प्रकारे तुम्ही टॉवेलचाही वापर याच्यात करू शकता. वेल, तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त व्यायाम प्रकार आत्ता बघायचा प्रयत्न केला आहे या PPT मध्ये. नक्कीच फिटनेसमध्ये खूप काही देण्यासारखं आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. ही लाईफ टाईम प्रोसेस आहे आणि फिटनेस पण नक्कीच असाच असतो की आज केलेला फिटनेस आपण जो काही अर्न करू फिटनेस आपला, तो काही परमनंटली स्टोअर करता येत नाही. म्हणजे आजचा फिटनेस, आजची एक्सरसाइज तुम्हाला आज आणि उद्या फायदा देणार आहे. परवासाठी तुम्हाला पुन्हा उद्या एक्सरसाइज करायची. तर ही सातत्याने प्रोसेस आहे. म्हणून तुमचा फिटनेस, आहार आणि योग्य झोप याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यायची. ओके. तर फिटनेसबद्दल अजून म्हणायचं तर फिटनेसच्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये प्रोग्रेशन आणि रिग्रेशन हा एक प्रकार असतो. म्हणजे कुठली एक्सरसाइज नॉर्मल लेवलला असते तिला जास्तीत जास्त ॲडव्हान्स करता येते आणि ह्याच लेवलला तिला स्वतःला आपल्याला कमी पण करता येते ॲज पर द पर्सन. म्हणजे मॉडिफिकेशन. म्हणजे उदाहरणार्थ मी इतक्यातच तुम्हाला बर्पीचा एक प्रकार दाखवला होता. तर बर्पीचा प्रकार जो दाखवला मी फंक्शनल ट्रेनिंगच्या राऊंडमध्ये शेवटी आता, तर तो आपण काय करू शकतो, त्याला आपण मॉडिफाय करू शकतो. तो साध्या लेवलला आणू शकतो. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू शकतो आता. ओके. बर्पी म्हणजे काय, तर नक्की आपण बर्पी नॉर्मल लेवलला केली. जम्प 1 2,
ही झाली नॉर्मल. याचं एक प्रोग्रेशन बघूया. पुशअप केलं, वर आलो. याचं रिग्रेशन कसं करता येईल? मला नॉर्मल पण येत नाही आहे, प्रोग्रेशन पण नाही येत आहे. मी फक्त उभा राहिलो, खाली गेलो, 1 2 3 4. हे आहे बर्फीचं रिग्रेशन. म्हणजे मॉडिफिकेशन करून आपण याला किती पण स्लो आणि फास्ट आणि नंबर वाईज कमी जास्त करू शकतो. असा हा बर्फीचा मॉडिफिकेशन. तसं आपण प्रत्येक एक्सरसाइजचं करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एक्सरसाइजमध्ये प्रोग्रेशन रिग्रेशन काय असतं आणि एक्सरसाइजचे इतरही पार्ट ज्यातून आपण आपला फिटनेस साधू शकतो, म्हणजे शारीरिक स्वास्थ्य ज्याला म्हणतो. नक्कीच शारीरिक स्वास्थ्य नीट असेल तर आपण आपल्या सर्वांगीणरित्या आपण आपलं फिटनेस, आपलं हेल्थ व्यवस्थित ठेवू शकतो. तर हे जे काही प्रकार आपण पाहिले, या सर्वामध्ये आता मला असं वाटतं सध्या एक थोडक्यात माहिती म्हणून या लॉकडाऊन पिरियडमध्ये हे आता इनफ राहू शकतं आहे. तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. ही सर्व प्रॅक्टिस करताना, फिटनेस एक्सरसाइज इम्प्लिमेंट करताना तुम्हाला कधी जरी कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला कधी पण रिवर्ट क्वेश्चन करू शकतात. आमचे मोबाईल नंबर्स आणि ईमेल आय डीज वगैरे आम्ही तुम्हाला स्लाईडच्या एंडला देतोच आहे. तुम्ही केव्हाही आम्हाला संपर्क साधा. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये मदत करू आणि निश्चितच अपेक्षा करतो की तुम्हाला जास्तीत जास्त हे नॉलेज कळालं आहे. आणि या ठिकाणी मी तुमचे सर्वांचे धन्यवाद, इथे आभार व्यक्त करतो. आणि यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जिल्हा स्पोर्ट्स जे ऑफिस आहे नाशिकचं, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस, त्यानंतर KSKW कॉलेज नाशिक आणि पुणे युनिव्हर्सिटी, या सगळ्या संयुक्त विद्यमानाचं आणि आमच्या एकंदरीतच सर्व टीमचं आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी विशेष आभार मानतो. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, फिट राहा आणि हेल्दी खा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, लॉकडाऊनच्या या दिवसात लहान मुलांच्या फिटनेससाठी काय करावं? तर यामध्ये मला सांगायला आवडेल की लहान मुलांना शक्यतो व्हिडिओमध्ये जे काही आपण पाहिलंय किंवा जे काही आपण पाहू शकता आता, तर हे सगळे व्यायाम करताना लहान मुलांना आपल्या सोबत ठेवावे. ऍक्च्युली त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना हव्या त्या हालचाली त्याच्यातल्या करू द्या. तुम्हाला वाटलं ते चुकताय तर तुम्ही नक्की क्लिअर करा, कारण जे तुम्हाला व्हिडिओत रेफरन्स दिले त्याच्यातून तुम्ही त्यांना करेक्ट नक्कीच करू शकता. आणि हे हे खूप सुंदर चित्र दिसेल जेव्हा घरच्या मोठ्या लोकांबरोबर छोटे छोटे मुलं पण व्यायाम करताय आणि त्यांना ती एक आवड आत्तापासूनच निर्माण होईल. आणि नेहमी एक गैरसमज आपण एक म्हणू शकतो की लहान मुलांना व्यायाम द्यावा का किंवा मग काय द्यावा, त्यांची हाईट लॉक होईल. त्यांच्या उंचीवर नेहमी बोलण्यात येतं किंवा हा असंच होईल आणि हा याची हाईट नाही वाढणार. तर मी तुम्हाला इथे सांगेल की हाईट वाढणे आणि न वाढणे हे संपूर्णतः जेनेटिक वरती डिपेंड आहे. तर सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे. आज आपण तरी पण याच्या पलीकडे आपला योगा सायन्स याला एक दुजोरा नाही देणार असं म्हणू आपण. त्यातून जरी मदत होते, आपले योगामधले काही प्रकार, काही आसनं लहानपणापासून मुलं करतात, त्यांची हाईट वाढण्यास मदत होत असेल तर हे निश्चितच चांगलं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. पण हाईटच्या बाबतीत न्यूनगंडत्व बाळगणे हे कधी पण चुकीचं आहे. मग ते हाईट असो की रंग असो असो, आपला विषय आता वेगळा आहे. तर हाईटच्या बाबतीत मुलांना व्यायाम देऊ की नाही देऊ यामध्ये मी तुम्हाला आता सांगेल किंवा सजेस्ट करेल की नक्कीच त्यांना व्यायाम करू द्या. एकदा आपला लहान मुलगा बॉडीचा बॅलन्स धरायला लागला, चालायला फिरायला लागला की त्याला तेव्हापासून व्यायाम द्या. त्याला नक्की भविष्यात त्याचा खूप जास्त फायदा होईल. आणि लहान मुलांना फक्त व्यायामामध्ये ओव्हरलोड आपल्याला नाही करायचं, कारण की काय होतं की खूपच शास्त्रीय दृष्ट्या पाहायला गेलं तर त्यांची एपिफायझल प्लेट जे आहे त्याच्यामधलं कार्टिलेज डिस्टर्ब झालं तर त्यांची हाईट लॉक होते वगैरे. पण हे कधी होतं, ते खूप जास्त ओव्हरलोड करण्यात आलं तेव्हा. आपण त्यांच्या बॉडी वेट नुसार त्यांना जर काही व्यायाम दिले तर निश्चितच ते त्यांनी खात्रीशीर ते करावे, ज्याच्यातून त्यांना फायदाच होणार आहे. यातून त्यांची बोन डेन्सिटी उलटी चांगली होणार आहे आणि यातून ते अधिकाधिक जास्त फिट राहू शकतील त्यांच्या पुढच्या काळामध्ये, त्यांच्या भविष्यासाठी. शिवाय मी इथे असं सजेस्ट करेल की आज मुलांना प्रत्येक शाळांमधून खूप चांगल्या प्रकारे स्पोर्ट्स टीचर थ्रू, पीटीच्या सरांथ्रू वगैरे खूप चांगले चांगले व्यायाम सजेस्ट केले जात आहेत, कारण की आज प्रशिक्षित स्टाफ प्रत्येक स्कूलमध्ये ठेवला जातो. तर आज इथे हा प्रेझेंटेशन बघायला किंवा ह्या पूर्ण वर्कशॉपमध्ये अनेक स्पोर्ट्स टीचर पण आम्हाला जॉईन झालेले आहेत. तर मी त्यांना हीच रिक्वेस्ट करेल की तुमच्या सर्व स्टुडंट्सला किंवा त्या पालकांना तुम्ही हेच सांगा की आम्ही जे काही त्यांना शाळेमध्ये शिकवलंय त्यांच्याकडून त्याचे तुम्ही रिव्हिजन्स करून घ्या. जसं होमवर्क करून घेतात अभ्यासातला, तसंच तुम्ही त्यांना पण हा होमवर्क द्या आणि त्यांना पण तुम्ही एक विशिष्ट व्यायाम द्या. जे जे तुम्ही शाळेत करताय ते जरी तुम्ही थेट केलं, जे कोणी संपर्कात नाही राहू शकत त्यांनी,
तरी हे उत्तम असणार आहे. आणि शिवाय मोठ्यांनी पण त्यांना फॉलो करा कधी कधी. असं नाही की आपण जे शेड्यूल करतोय तेच आपण व्यायाम करायचे. कधीतरी तुम्ही लहान मुलांसोबत त्यांचेही व्यायाम करा. अगदी थकायला होईल लवकरच, याची मी खात्री देतो तुम्हाला. तर असं केलं तर खूप चांगल्या प्रकारे एक चांगलं फिटनेस पिक्चर तयार होऊ शकतो तुमच्याकडे. आणि त्यांचा इंटरेस्ट जनरेट करायचा असेल तुम्हाला लहान मुलांचा, तर आम्ही एक कन्सेप्ट नेहमी यूज करतो. मी सुद्धा स्वतः किंवा आमच्या घरामध्ये आम्ही करतो की लहान मुलांना आम्ही सांगतो की आम्ही करत असलेल्या व्यायामाचे काउंट्स तुम्ही करा. त्याच्याने काय होतं, त्यांच्यात एक सुपरविजन वृत्ती डेव्हलप होते आणि ते खूप खात्रीशीरपणे ते काउंट्स करतात आणि लक्ष देतात स्वतःकडे. आणि त्याच्यामुळे त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आता हे सगळं करत असताना ठीक आहे, पण आपण आज कसं होतंय, लॉकडाऊन मध्ये आज आपण पाहतोय की बैठ्या खेळांचे महत्व पण वाढले आणि याच्यातून निश्चितच घरामध्ये एक बॉन्डिंग तयार झालेली आहे. तर तसंच आपण लहान मुलांना सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळांना तुम्ही नक्की त्यांना वाव द्या आणि तुम्हीही त्यांच्यामध्ये त्यांना जॉईन करा. कारण की याचा त्यांना फायदा कसा होईल की याच्यातून त्यांची माइंडची, त्यांच्या ब्रेनची एकाग्रता वाढेल. त्यांची मानसिक एकाग्रता जर वाढली तर त्यांना अभ्यासात आणि खेळात आणि ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या स्पर्धात्मक जीवनात त्यांना याचा खूप फायदा होईल. तर आपण निश्चितच ह्या सगळ्या याच्यावरून जर पाहिलं तर लहान मुलांचं फिटनेस, एकदा ते का जे लॉकडाऊन ओपन झाले तर त्यांच्या फिटनेस मध्ये ते येणारच आहे, पण तोपर्यंत ते आउट ऑफ द पिक्चर न व्हावे त्यांच्या फिटनेस पासून. म्हणून हे काही उपाय तुम्ही करू शकता जे आपण इथे नमूद केलेले या स्लाइड मध्ये. आणि शिवाय याच्या पुढे तुम्ही काही पिक्चर्सही पाहू शकता. उदाहरणार्थ आपण देणारच आहोत पुढे. या पिक्चर्स मध्ये तुम्ही पाहू शकता की लहान मुलं कशा प्रकारे आपण घरातले खेळ किंवा त्यांना काही ऍक्टिव्हिटीज आपण देऊ शकतो. ओके, सर्वसाधारणपणे बीएमआय संकल्पना ही खूप जास्त फॉलो होते. ठीक आहे, बीएमआय संकल्पना फॉलो होते ती आपली हाईट म्हणजे आपली उंची आणि वजनाच्या यांच्या कॅल्क्युलेशन्स नुसार. हरकत नाही. बीएमआय संकल्पनेमध्ये आपण जर गेलो तर बीएमआय संकल्पना फॉलो करायला आपल्याला बिलकुलही हरकत नाहीये. पण फिटनेसच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपण या चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की एका याच्यात आपण आयडियल वेट्स दिलेले आहेत मेल आणि फिमेलचे, ते बीएमआय संकल्पनेवरती पूर्णपणे. ते आयडियल वेट कधी म्हणता येईल, जेव्हा पिक्चर नंबर 2 मध्ये तुम्ही दोन चित्र बघताय. त्यामध्ये दिलेलं आहे समजा थिंक फॅट लॉस नॉट वेट लॉस. ऍक्च्युली ते वर्ड खूप जास्त मॅटर करतात. फॅट लॉस आणि वेट लॉस याच्यामध्ये कारण फरक आहे. वेट लॉस मध्ये सरसकट वजन कमी होतं तुमचं, त्याच्यामध्ये तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे की मी माझा अतिरिक्त फॅट कमी करतोय. तसंच वेट गेन आणि मसल गेन. वेट गेन मध्ये तुम्ही जर फॅटचं वेट गेन करत गेले तर तशा वेट गेनच्या टार्गेटला अर्थ काय. त्याच्यामुळे मसल गेन होणं गरजेचं आहे तुमचं. तर इथे आपण पाहूया, या दोन पिक्चर्स मध्ये तुम्ही बघताय तुमच्या उजवीकडे 130 पाऊंडची म्हणजे सरासरी तुम्हाला 75 किलोची एक व्यक्ती आहे. आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये म्हणजे डावीकडच्या पिक्चर मध्ये पण तेच आहे. पण त्या दोघांच्या फॅट पर्सेंटेज कडे जर तुम्ही पाहिलं तर एका व्यक्तीचे जर आयडियल दिसत आहे 20% पर्यंत, जसं आपण मेलला 15 ते 20% आणि फिमेलला 20 ते 25% हवेत त्याप्रमाणे. पण त्याच नुसार दुसऱ्या पिक्चर मध्ये 35% फॅट दिसत आहेत तुम्हाला. याचा अर्थ वेट सेम आहे, पण ती व्यक्ती आयडियल वेट मध्ये आहे का, का ती व्यक्ती आयडियली फिट आहे का, पण हे तुम्हाला नक्कीच इथे कळेल. म्हणजे फॅट लॉस हा महत्वाचा असतो जेव्हा खूप ओव्हरवेट व्यक्ती असेल त्याच्यामधून. आणि जेव्हा व्यक्ती खूप जास्त बारीक असेल, म्हणजे त्यांना जर वेट वाढवायची गरज आहे, तर त्यांनी नक्कीच मसल गेन केले पाहिजे आणि रिक्वायर्ड फॅट रेंज मध्ये यावं. म्हणजे फॅट अतिरिक्त खूप जास्त कमी नको, कारण फॅटचंही एक विशेष महत्व आहे. तुम्हाला आहार तज्ञांनी सांगितलं जातं फॅट स्वतः एक, फॅट इज अ मदर ऑफ हार्मोन म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या एनर्जीसाठी आपल्याला कार्बोहायड्रेट प्रमाणे तसे आपल्याला फॅट पण पाहिजे असतं. तर तसंच, तर इथे आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे आपण बीएमआय संकल्पनेला फॉलो करताना फॅट लॉस आणि वेट गेन मध्ये मसल गेनचा विचार केला पाहिजे. ओके, फिटनेस टिप्स आपण इथे बघतोय. या फिटनेस टिप्स मध्ये तुम्ही पाहू शकता की आपण आजच्या ह्या खूप जास्त डिजिटलायझेशन म्हणू शकतो याला आपण, त्याच्यात की आपण कंटिन्यू तासन तास प्रत्येक व्यक्ती मोबाईल वरती आहे किंवा लॅपटॉपवर आहे, स्क्रीनवर आहे. तर याचे काय परिणाम होतात, तर तुम्ही पिक्चर मध्ये पाहू शकता डावीकडचा सरळ मोबाईल पकडलाय, तुमच्या मानेचं वेट सरासरी 4 किलो आहे. तर तुमचा ओव्हर जो प्रेशर आहे तिथे स्पाईनवर नाही येते, ते सेफ आहे. ठीक आहे, तुम्ही समोर पकडा, डोळ्याच्या समोर आयलाईन मध्ये तुमचा मोबाईल घ्या
किंवा टेबलवर स्क्रीन असेल तर तुम्ही तसं बघा. पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या मानेची पुढे वाकण्याची डिग्री जर चेंज होत गेली 15, 30, 45, 60 तर तुमच्या मानेवरचा प्रेशर किती वाढतोय, म्हणजे सर्वायकल स्पाईनवरचा. तर मग हे खूप जास्त मोठं रिझन आहे तुम्हाला स्पायनल इंजुरीज करण्यासाठी. त्यामुळे काळजी घ्या आणि मोबाईलचा किंवा स्क्रीन समोर बसून जेव्हा तुम्ही काम करतात लॅपटॉपवरती, ऑफिसमध्ये, घरी, त्यावेळेस तुम्ही बघा आपले पोश्चर्स आपण किती चांगले ठेवले पाहिजे. त्यामुळे बॉडी पोश्चर्स हे नेहमी न्यूट्रल ठेवा, नॅचरल ठेवा आणि नेहमी स्ट्रेचिंग वगैरे ह्या करत राहा दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये. तुम्ही पाहू शकता पिक्चर नंबर 3 मध्ये डॉक्टर्सने एक नावच दिलेलं आहे ह्या विषयाला, की एक आय हंच म्हणून त्यांनी हे दिलंय की मानेपाशी आज बऱ्याच लोकांना एक असा एक उंचवटा तयार झालेला दिसतो. तो फुगवटा ऍक्च्युअल मध्ये ह्या रॉंग पोस्चर्समुळे आलेला असतो किंवा बॅक हंच दिसते बऱ्याच लोकांची. तर रॉंग पोस्चर्स किती मॅटर करतात, याच्यातून मेजर इंजुरीज होतात. मेजर इंजुरीज न पडता किंवा कुठला ऍक्सिडेंट न होता फक्त रॉंग पोस्चर्समुळे ऑपरेशनची वेळ आलेली आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या जवळच्या अनेक लोकांना असं झालं. म्हणून ही आमची खूप आत्मीयतेची तुम्हाला विनंती आहे की आपले बॉडी पोस्चर्स हे निश्चितच फॉलो करा. तुम्ही जिम करताय, एक्सरसाइज करताय, तुम्ही 200 किलो उचलताय की तुम्ही किराणा दुकानात रांगेमध्ये उभे, तुम्ही कुठेही असा, पण तुम्ही बॉडी पोस्चर चांगलं फॉलो करा. ओके, इथे एक फिटनेस टिप मध्ये मला महत्वाचं सजेशन तुम्हाला द्यायचं आहे की कार्डिओ व्यायाम करताना हार्ट रेट मॉनिटरिंग खूप महत्वाचे आहे. कारण की कुठल्याही व्यायाम प्रकारात ओव्हर ट्रेन होऊ नये असं आपण म्हणतो. तर तीच काळजी कार्डिओ व्यायाम करताना घेणे गरजेचे आहे. आणि ती कशी घेऊ शकतो, तर हृदयस्पंदन मोजणारे म्हणजे हार्ट रेट मोजण्याचे आपले जे काही इक्विपमेंट असतात, कधी कधी पल्स ऑक्स मीटर पण आपल्याकडे असतं. आम्ही फिटनेस प्रोफेशनल ते ठेवतो किंवा डॉक्टर्स लोकांकडे ते असतात. तर आपल्याकडे राहिलंच असं नाही, तर पण बरेच लोक फिटनेस बँड यूज करतात स्मार्ट वॉच मध्ये. तर त्यावर म्हणा किंवा त्याचे अनेक सोपे प्रकार पण आपण इथे पाहू शकता. तर तिथे आपल्याला आपल्या हार्ट रेट कडे लक्ष ठेवायचं. आणि जर आपल्याला जर वाटलं की आपल्याला कॅल्क्युलेशन्स कडे नाही लक्ष देता येते किंवा नाही जमत आहे, तर आपली ऍक्टिव्हिटी चालू असताना, कुठलाही व्यायाम चालू असताना तुम्ही बोलून बघा. कोणी तुमच्या जवळ असेल, तुमचे सोबत जर कोणी व्यायाम करताय त्यांच्याशी बोला. बोलण्यामध्ये कुठलाही जर तुम्हाला ताणतणाव नाही जाणवला आणि सहजरित्या तुम्ही जर बोलू शकताय, तर तुम्ही तो व्यायाम कंटिन्यू करा. जर बोलायला थोडा जर तुम्हाला त्रास होतोय तर स्पीड कमी करा किंवा एक बेस्ट वे तिथे ब्रेक घ्या, रिकवर व्हा आणि पुन्हा सुरू करा. तुम्ही एकटे असाल, तुम्हाला वाटलं आता काय बोलू मी, तर तुमचं आवडतं गाणं म्हणा. जे सॉन्ग तुम्हाला आवडेल ते म्हणून बघा. नाही म्हणता आलं, निश्चितच ब्रेक घ्या आणि मग तुमची ऍक्टिव्हिटी रिकवर झाल्यानंतर सुरू करा. ओके, हार्ट रेट मोजण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. ती समजून घेतली तर खूप सोपी आहे आणि त्याबद्दल तुम्ही एक खात्रीशीर वेबसाईट्सवर वगैरे तुम्ही वाचू शकतात किंवा इथे मी तुम्हाला त्याचं एक छोटं कॅल्क्युलेशन देतोय. संख्या 220 घ्यायची, त्याच्यामध्ये तुमचं वय टाकायचं. म्हणजे 220 मधून तुमचं वय मायनस करायचंय तुम्हाला. जी काही संख्या येईल तो तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट आहे. तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट म्हणजे मिनिटाला तुमच्या हृदयाची पंप होण्याची क्षमता. तर ही जी क्षमता आहे, ही सीमा आपल्याला ओलांडता कामा नये किंवा हिच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं नाहीये. राईट? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय 20 आहे आणि 220 मधून 20 मायनस केले तर 200 उरले. तर 200 हा त्याचा मॅक्सिमम हार्ट रेट आहे. त्याच्या हार्टचं लिमिट आहे पंप होण्याचं ते एका मिनिटाला. तर त्याने काय करायचं, ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचे हार्ट रेट जर त्याला काउंट करायचे, वरील कुठल्याही पद्धतीने त्याने काउंट केले किंवा अगदी त्याची लबडब म्हणजे ज्याला आपण हृदयाची धडधड मोजता आली त्याला, ती त्यांनी मिनिटाला जर मोजून पाहिली, तर ती त्याला जर वाटलं की हा आता तर मी 140 ला 150 ला मी कंटिन्यू करू शकतो, असंही चालू शकतं. किंवा मग मी म्हंटलो तसे बेसिक बेसिक प्रकार, बोलून बघणे, गाणं म्हणून बघणे, यामधून आपण पाहू शकतो. तर याच्यातून एक सांगायचं तात्पर्य, आपल्या हार्ट रेटच्या मॅक्सिमम हार्ट रेट जो आपला निघतो, त्या मॅक्सिमम हार्ट रेटच्या 60 ते 80% व्यायाम आपण करत असताना आपला हार्ट रेट गेला पाहिजे. म्हणजे तुमचं जेव्हा हार्ट रेट, एक जर कॅल्क्युलेशन तुम्ही इथे काढलं, तर 220 मायनस तुमचं एज, उदाहरणार्थ आपण 20 घेतलंय म्हणजे 200 आलं, तर त्याच्यामधून तुम्हाला तुमचे 60 ते 80% हे काढायचे. तर ह्या 60 ते 80% तुम्ही आपल्याला ट्रेन करायचं. तर आपण जर पाहिलं 60% म्हणजे यामध्ये तुम्ही पाहू शकता, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचे जे काही पर्सेंटेज आहे, म्हणजे ह्या व्यक्तीचे, विशिष्ट व्यक्तीचे 220 मायनस तुमचं वय, म्हणजे एक्झाम्पल मधली व्यक्ती 20 वर्षाची आहे,
200 ला आपण जर 60 to 80% काढलं तर तिथे आपण 120 ते 160 हा आकडा आपल्याला मिळतोय. म्हणजे त्याने त्याच्या मॅक्सिमम हार्ट रेटच्या ह्या रेंजमध्ये जर राहिला तर याचा त्याला निश्चितच फायदा होईल. याच्यातून तो त्याची जास्तीत जास्त अतिरिक्त चरबी कमी करू शकतो ह्या ऍथलीट झोनमध्ये राहून. तर निश्चितच इतक्या जास्ती ट्रेन न होता तुम्ही जर इतर कार्डिओ ऍक्टिव्हिटी करताय जी सर्वसाधारण लेवलला आहे, तर तिथे तुम्हाला फायदा होणार नाही अशातला भाग नाही. फक्त तिथे फायदा हा होईल की तुमची नक्कीच कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स वाढेल, पण त्याच्यातून तुमचा फॅट लॉसच होईल असं नाहीये. तिथे तुम्ही फक्त एन्ड्युरन्स गेन करताय. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त अपग्रेड करा, खाली आणा, अपग्रेड करा, खाली आणा. असं 20 ते 22 मिनिट जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला उत्तम प्रकारे फिट राहता येऊ शकते. आणि आज जर पाहिलं, आज निरनिराळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये म्हणजे अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स अँड मेडिसिन, ज्याला आपण ACSM म्हणतो, एक आमच्या फील्डचं खूप चांगलं सर्टिफिकेशन कोर्स आहे तो, किंवा अमेरिकन कॉलेज ऑफ एक्सरसाइज, या सर्वांनी आणि अमेरिकन गव्हर्नमेंट किंवा यांनी एक्सरसाइज सायन्समध्ये ज्या काही स्टडी झाल्या, यांनी एक ठरवलेलं आहे की आपण लोकांना जास्तीत जास्त अवेअर करायचं की हार्ट डिसीज पासून कसं दूर राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय हा आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये 20 ते 25 मिनिट असे काढायचे आपल्याला की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला थकवणार आहे. मग ती तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, कुठलाही खेळ खेळा, व्यायामशाळेत जाऊन तुम्ही स्वतःला कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी करा, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तिथे एक्सरसाइज करा. तुम्ही जर तिथे हे करू शकले तर याच्याने काय होणार आहे, याच्याने तुम्हाला फायदा होतो असा की वयामानानुसार आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी जी आर्टरी आहे, ज्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो, तिचा स्टिफनेस वाढत जातो. तर तिची इलॅस्टिसिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज डेली करणं गरजेचं आहे. म्हणून हा त्याच्यावरचा एक उत्तम पर्याय आहे आणि तो आमच्यासारख्या फिटनेस प्रोफेशनल्स थ्रू जास्तीत जास्त पोहोचवणं या इन्स्टिट्यूटने ठरवलं आणि आमच्या फॅकल्टीजनी आम्हाला हे निश्चितच शिकवलंय. म्हणून आम्ही हे तुमच्यापर्यंत आणतो. म्हणून दिवसभरामध्ये कुठलाही व्यायाम करा, नका करू, तुम्हाला जिमला जायला नाही जमलं, पण अशी काही ऍक्टिव्हिटी करा का ती ऍक्टिव्हिटी तुम्ही ठरवून करताय आणि तिथे तुम्हाला थकायचं आहे ती ऍक्टिव्हिटी करताना. मग तो कुठलाही खेळ असू द्या किंवा एक्सरसाइज असू द्या. ओके. दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंग असे येतात की आपल्याला फ्लोअरवरून काहीतरी उचलायचं आहे. मग ते अगदी टाचन पिन असो, माचीस बॉक्स असो किंवा अति जास्त वजनाची कुठली वस्तू असो जी आपल्याला उचलणंच आहे त्यावेळेस. हे सगळं करत असताना या दोन्ही चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जी राईट टिक मार्क वाली ग्रीन इमेज आहे ती फॉलो करायची आहे. वस्तू उचलताना वस्तूच्या जास्तीत जास्त जवळ जा, गुडघ्यामध्ये स्क्वॉट्स करतो जसे आपण बैठक मारतो तसे बसा आणि वस्तूला तसं सरळ पाठीच्या कण्याला सरळ ठेवून उचला. तुम्ही पाठीच्या कण्याला जर फॉरवर्ड बेंड करून उचललं तर तुमच्या मणक्यांवरती वस्तूच्या 90% जास्त वेट येतो. म्हणजे अगदी तुम्ही जर टाचणी जरी उचलली आहे, ती जर काही ग्रॅमची आहे, तर तिच्या गुणिले 90 करायचे, तेवढं वजन वारंवार तुमच्या मणक्यांवरती येईल. तर हे खूप मोठं इंजुरीचं कारण ठरू शकतंय. आज अनेक लोक म्हणतात अचानक उसण भरली, बॅकएक झाला आणि मेजर इंजुरीज त्यांना दिसतात. तर हे टाळण्यासाठी ही फिटनेस टिप मी प्रत्येकाला देतो इथे. तर तुम्ही ही नक्की लक्षात ठेवा. तुमच्या घरातही सर्वांना सांगा. याच्यासोबत तुम्ही जेव्हा जमिनीवरून झोपून उठतात, म्हणजे जेव्हा आपण झोपलेलो आहे, झोपेतून उठतानाही एका काणी होऊन तुम्हाला उठायचं, सरळ नाही उठायचं, कारण हा नियम तिथे पण लागू पडतो तुम्हाला. तर मित्रांनो, अपेक्षा करतो मी की आपला हा फिटनेस संवाद आपणास आरोग्यदायी जीवन जगण्यास उपयुक्त ठरेल आणि नक्कीच तुम्हाला ही माहिती जी आम्ही जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केलाय या ह्या वर्कशॉप थ्रू, ती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आणि तुम्हाला जर वाटलं अधिक माहितीसाठी तुम्ही पुढे जर नंबर्स दिले, ईमेल आयडी दिलाय, तुम्ही नक्की संपर्क करा. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला त्यावरती प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच नक्की, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. आणि आम्हालाही आवडेल तुम्ही आमच्या या संपर्कात राहिले तर. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार करतो. समर्पण आपला युवराज खैरे. धन्यवाद मित्रांनो.